नोबिता क्या कर रहे हो? क्या पागलपन कर रहे हो? पता है मेरे पापा ने मुझे 1.5 लाख की सायकल खरीद के दी है. बोलला चोचा, झाला लोचा. अरे काय बोलतोस भाई, मज्जा आली पाहिजे. नुकतंच मी स्टोरीटेल साठी एक पुस्तक वाचन केलं मी. ते पूर्ण झालं माझं. ते युक्रेन आणि रशियाच्या युद्धावरचं एक पुस्तक होतं. त्याच्यामध्ये एवढी कॅरेक्टर्स होती, एवढी पात्र होती. मराठीत पुस्तक होतं ते, वाचन केलं मी. पण त्या पद्धतीनं एवढं थोडंसं ते कॅरेक्टर्सना रशियन ॲक्सेंट पण मराठीमध्ये. सॅम माणेकशॉ यांचं पण पुस्तक वाचलेलं आहे. अगदी त्यांचा जीवनप्रवास, त्याच्यामधली सगळ्या गोष्टी, त्यांचं रोमॅन्टिसिझम काय होतं आणि ते करारी बाणा त्यांचा काय होता, मग त्या वॉर फ्रंटवरचं काय, त्यांनी कशी ती हे जिंकली. बऱ्याचशा फिल्म्स केलेल्या आहेत अक्षय कुमारच्या मराठीमध्ये पण केल्यात आणि गुजराती भाषेमध्ये पण केलेल्या आहेत. अरे काय म्हणतो आशिष, कसा आहेस? मज्जा आली पाहिजे आम्हाला. बेअर ग्रिल्स ते त्याचाही आवाज तुझा आहे ना, म्हणजे आता तू केलंस किंवा करतोस तो काय काय मला तो हे तुम्ही पाहताय दिसतंय तुम्हाला तिकडे? हा, आपल्याला तिथे पोहोचायचंय. नमस्कार, मी आशिष पाथरे. संहिता क्रिएशन्सच्या मजा आली पाहिजे या पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. आज आपण समर स्पेशल या आपल्या नव्या कोऱ्या सिरीजमध्ये अशा एका व्यक्तीला भेटणार आहोत ना, की त्याला तुम्ही आवाजाच्या माध्यमातून खूप जवळून ओळखता. म्हणजे त्याचा आवाज लांबून आला तरी त्याला आपण ओळखू शकतो की तो काय बोलतोय आणि तो कोण आहे. मंडळी, काय झालं की खूप वर्षांपूर्वी, कोटी वर्षांपूर्वी, लाखो वर्षांपूर्वी मानवजात जेव्हा उत्क्रांत झाली, तेव्हा खाणाखुणांचा, इशाऱ्यांचा व्यवहार चालायचा, ती भाषा चालायची. हळूहळू भाषा तयार झाली आणि साऊंड्स निर्माण झाले आणि त्या साऊंडमुळे दळणवळण वाढलं. त्या साऊंडमुळे आपापसातलं बोलणं वाढलं, भावना कळायला लागल्या आणि हे जग आता जे उत्क्रांत झालंय ते त्या आवाजामुळे झालं. म्हणजे आवाज किती महत्वाचा आहे. या आवाजाच्या क्षेत्रामध्येच एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये काम करणारा असा एक अवलिया आहे, जो अनेक कलांमध्ये निष्णात आहे. परंतु ही जी इंडस्ट्री आवाजाची बनली आहे, त्याचा तर तो बादशाह आहे. मराठी, हिंदी, बॉलिवूड, टॉलिवूड अनेक माध्यमांमध्ये त्याने काम केले. जाणून घ्यायचं मलाही त्याच्याशी खूप जवळून गप्पा मारायचे. बऱ्याच दिवसांनी आम्ही मित्र भेटलेलो आहे आणि अर्थातच त्याचं नाव आधी मी तुम्हाला सांगतो. तो आवाजाचा जादूगार आहे संचित वर्तक. नमस्कार. फार मोठं इंट्रोडक्शन दिलंय माझं. खरं तर एवढं नाहीये. माझं नाव संचित आहे, पण संकुचित नाहीये. त्यामुळे फार बरं वाटलं आशिष तुला भेटून. बऱ्याच महिन्यानंतर भेटतोय आपण आणि अशा एकमेकांसोबत गप्पा मारण्याचा योग हल्ली विरळाच झालेला आहे. हल्ली माध्यमं वाढलेली आहेत, त्यामुळे कम्युनिकेशन खऱ्या अर्थाने असं म्हणायला हरकत नाही. ते फार खुंटलेलं आहे, वरवरचं झालेलं आहे. पण तू म्हटलास त्याप्रमाणे की मानवाची उत्क्रांती झाली आणि खाणाखुणांच्या जगातनं आता आपण आवाजाच्या जगात आलो आहोत. त्या पुढेही चाललो आहोत आपण. तंत्रज्ञान वाढतंय, विकसित होतंय. मी अजून एक तुझ्या बोलण्याला पुष्टी अजून देऊ इच्छितो की आधी चित्रपट हे मूकपट होते. त्यानंतर मग ते बोलपट झाले. बरोबर. आधी त्या चित्रपटांना मागे बसून एखादी प्रॉपर्टी असायची, त्याच्या मागे बसून वाद्यांनी म्युझिक वगैरे, हिरो हिरोईन तळ्याकाठी गाणं गातायत आणि झुडपामध्ये तबलजी वगैरे बरोबर, आणि ते लाईव्ह गाणं असायचं, ते रेकॉर्ड व्हायचे त्या साऊंड मध्ये. त्यानंतर मग उत्क्रांती झाली, मग ते प्लेबॅक मध्ये जाऊन प्लेबॅक आला. बरोबर. तसंच व्हॉइसिंगचं पण झालं की आधी मूकपट होता, त्यानंतर मग त्याच्यामध्ये आवाज यायला लागले. म्हणजे अभिनेता अभिनेत्री यांचे संवाद यायला लागले, जेणेकरून मग लेखकांना पण त्यांचे संवाद लेखनाचं कौशल्य अनुभवता आलं आणि मग आर्टिस्टना त्यांचे भावभावना जे तू मेन्शन केलंस ते करता आलं. आणि त्यानंतर मग आता डबिंग हा एक भाग आला की समजा त्या अभिनेत्याला, समजा संचितला, त्याने अभिनय केलेला आहे, पण त्याला त्याचं स्वतःचं डबिंग करता येत नाहीये. मग त्याला अनुसरून त्याच्या बॉडीला म्हणा किंवा त्याच्या कॅरेक्टरला अनुसरून असा एखादा कोण डब करू शकेल, ध्वनी मुद्रण करू शकेल खऱ्या अर्थाने. मग ती एक गोष्ट तिथे आली आणि त्याच गोष्टीकडे मी वळणार आहे की तुझं म्हणणं आहे की रेडिओचा आधी शोध लागला, बरोबर, जो श्राव्य माध्यम होतं. अगदी
त्यानंतर दृक माध्यम सुरू झालं जे चित्रपटांचं होतं. बरोबर. जे दृक होतं म्हणजे त्याच्यात फक्त काही व्हिज्युअल्स असायचे. सुरुवातीला तर फक्त स्लेट्स यायच्या आणि त्या जायच्या. नंतर मग मूव्हिंग व्हिज्युअल्सचं तंत्र, फोटोग्राफिक फोटोग्राफिक, त्याच्यानंतर मग सिनेमॅटिक आलं. मग हळूहळू त्याच्यामध्ये त्याच फ्रेममध्ये बाजूला जी रीळ जुनं बघितलं असेल तर फोटो आणि बाजूला जे होल्स असायचे ते साऊंडचे होल्स असायचे, तर ते स्पॉकेट्स, ते तंत्र विकसित झाल्यावर साऊंड त्यात भरला गेला आणि साऊंड त्यात भरल्यानंतर दृकश्राव्य माध्यम झालं सिनेमा, जो बोलपट झाला त्यानंतर. आणि आज जो सिनेमा आहे जो करोडोंचा व्यवसाय करतोय तो दृकश्राव्य सिनेमा आहे. त्याच्यात श्राव्यता आली, त्याच्यात आपण ते ऐकू शकलो म्हणून तो तितक्या लेवलला जाऊन त्याचा आनंद द्विगुणित झाला. बरोबर. म्हणजे ही साऊंडची जी किमया आहे ती खूप महत्वाची आहे. सुरुवातीलाच मला तुला विचारायचं की तू ज्या इंडस्ट्रीत काम करतोस ही दुनिया काय आहे, म्हणजे व्हॉइस आर्टिस्ट म्हणूया आपण, किंवा तूच सांग त्याला काय म्हणतात आणि ते नेमकं काय काम असतं. म्हणजे ही दुनिया जो तू असा उल्लेख केलास ना, ती एक वेगळं वर्ल्ड आपण त्याला म्हणू शकतो. जसं एक सिनेमाचं एक वेगळं वर्ल्ड आहे, व्हिज्युअलचं एक वेगळं वर्ल्ड आहे, तसंच एक व्हॉइसचं वेगळं वर्ल्ड आहे. मी म्हणजे आकृष्ट या गोष्टीने झालो की आधी तर रेडिओ होते आपल्याकडे. तेव्हा रेडिओ सिलॉन म्हणा किंवा बिनाका गीत मला, ह्या सगळ्या आपण आणि ऐकून एखादा, आता समजा ना त्यावेळेसची मी तुला उदाहरण द्यायचं झालं तर महाभारत मालिका. महाभारत मालिका जेव्हा की मैं समय हो या एका वाक्यावर लोक खेळली जायची लगेच टीव्हीला. म्हणजे त्यावेळेस मी पाहिलेलं आहे की टीव्हीला हार वगैरे घातले आणि यायचे, किंवा त्यातले काही संवाद म्हणा, हे एवढं लोकप्रिय झालं होतं. तोच सांगायचा मुद्दा की आवाजाने लोक आकृष्ट व्हायची. त्याच्याही आधी येऊन मी तुला सांगतो, जेव्हा आपल्याकडे टीव्ही नव्हते, मॅचेस चालायच्या, रेडिओवर कॉमेंट्री व्हायची. बरोबर. म्हणजे आता कपिलने बॅट उंच केलेली आहे, त्याने हवेत फिरवलेली आहे, आणि हा गेलेला उत्तुंग षटकार, बरोबर, तो कळायचा कुठल्या. आपण तिथे नसायचो, इथे कुठल्या तरी गावाखेड्यात असायचो. बरोबर. आणि पण त्या आवाजाने आपण त्या इडन गार्डनला पोहोचलेलो असायचो. बरोबर. काय इडन गार्डन, कलकत्ता, मी म्हणजे इमॅजिनेशनचा पार्ट आहे सगळा. अगदीच काय असेल ते इमॅजिनेशन. बरोबर, त्या मुद्द्यावर आलास की एक वेगळीच दुनिया आहे. डबिंग आणि व्हॉइसिंग, किंवा एकंदरीत आपण म्हटलं तर व्हॉइसिंग हा एक शब्द वापरला तर एक वेगळीच दुनिया आहे. कारण की एखाद्या अभिनेत्याने, मी जसं म्हटलं की त्याने अभिनय केलेला आहे पण त्याला स्वतःचं डबिंग जमत नाहीये, ध्वनिमुद्रण जमत नाहीये, तर दुसऱ्या एखाद्या अभिनेत्याने, व्हॉइस ऍक्टर म्हणतो आम्ही, व्हॉइस त्या ऍक्टर संज्ञा आम्ही ती एक ठरवलेली आहे. कारण की ना त्याच्या आधी बऱ्याच जणांनी काही काही संज्ञा वापरलेल्या आहेत ज्या खरं तर आमच्यासाठी म्हणजे ऍक्टर म्हणू शकतो आपण. हो ना. पण खरं सांगायचं झालं तर तुम्ही शब्द आम्ही उच्चारत नाही, पण आता इकडे की डबर म्हणतात. डबर. म्हणजे खरं तर मानहानिकारक वाटतं. आणि ते अरे त्या डबरला बोलव रे, अरे वो डबर आ जाएगा, अशा पद्धतीनं आमच्या संदर्भात बोललं जायचं. तर ते ना कुठेतरी आम्हाला खटकत होतं. मग का नाही व्हॉइस ऍक्टर म्हणून आपण स्वतःला एक म्हणवायचं. आम्ही एक सर्वपारित हे केला तो शब्द. त्याच्यामध्ये एक असं होतं ना की ऍक्टर कॅमेरासमोर काम करतो, पण आम्ही माईकच्या मागे काम करतो. माईकच्या मागचा अभिनय असतो आमचा. बरोबर. त्या ऍक्टरने केलेल्या ऍक्टिंगला आम्ही मॅच करण्याचा प्रयत्न करतो आमच्या आवाजाने. तेव्हा ते परिपूर्ण प्रोडक्ट निघतं. बरोबर. पण त्या व्हॉइस ओव्हरच्या या क्षेत्रामध्ये किंवा डबिंग इंडस्ट्री जी आता इतक्या पद्धतीने विकसित झालेली आहे, आपल्याकडे काही काही प्रमाणात चालू होतं सुरुवातीला, पण ज्या पद्धतीने आत्ता झालंय बघ, कारण की मला आठवतंय माझ्या लहानपणी मी ते तकाशी कॅसल बघायचो. तर जावेद जाफरी त्याचं निवेदन करायचे. म्हणजे जावेद जाफरींचं ते अरे अरे ये तो गया यार, इसकी अम्मा को बुलाओ, इसको फ्रॅक्चर हो गया. म्हणजे ते तो माणूस पडतोय त्या कोडं सोडवताना पाण्यात पडतोय, आणि मग तिथे लाईव्ह जी कमेंटरी असायची ना त्यांची, ती मला तो कार्यक्रम बघायला घेऊन जायची. म्हणजेच काय रंजकता आली. रंजकता आली. बरोबर. त्या दृश्यांसोबत आवाजाची एक जोड मिळाली, त्यामुळे ते अजूनच रंजक झालं. हो. जर त्याच्या ऐवजी फक्त ते पडतायत धडतायत, बरोबर, किती वेळ तू त्याला सस्टेन करशील, किंवा ते चल आपण एक अर्धा तासाचा एपिसोड आहे, भाग आहे, तर 10 मिनिटं 15 मिनिटं फारात फार आपण त्याला
त्याच्यामध्ये आपण गुंतून राहू शकू. पण जर त्याच्यासोबत आवाजाची पण जोड आली, म्हणजे जसं तू म्हटलंस, अरे गिर गया, अरे यार क्या कर रहा है, हा अम्मी जी देखिए आपका बेटा, हे असे वेगवेगळे आवाजाचे प्रकार करून म्हणजे ते रंजक करणं, एक Correct. वेगळी दुनियेत घेऊन जाणं, बरोबर. ही गंमत त्या व्हॉइसिंगची आहे. ही गंमत आहे ना, आपण अमीन सयानींकडनं पण म्हणजे ते खूप वेगवेगळ्या आवाजात नाही बोलायचे, पण त्यांचा एक जो आवाज भारत असतो आणि जो आश्वासक आवाज होता, अगली पायदान पे कसं अगदी थोडं अगदी. भाइयों और बहनों, आप सबका स्वागत है बिना का गीत माला में. अगली पायदान पर हम सुनने जा रहे हैं किशोर कुमार जी का वो गाना जो उन्होंने बखूबी गाया था. ही एक जी कला आहे, वा. म्हणजे ती व्यक्ती कोण आहे त्या माईकच्या मागे, त्या रेडिओतनं आपल्याला दिसत नाहीये, पण त्याची एक पर्सनॅलिटी, त्याचं एक व्यक्तिमत्व काय असेल बाबा, हो. ही एक उत्सुकता. बरोबर, बरोबर. म्हणजे मला ते अमीन सयानी चा आवाज ऐकल्यानंतर आहे ना, नेहमी असं वाटायचं, की आपल्याला पण असं काहीतरी करता आलं पाहिजे. अर्थात ते जमलं नाही पुढे. पण नुसत्या आवाजाच्या ताकदीवर मी सगळं फिल्मचं गाणं उभं करतोय तुमच्या समोर आणि काही बोलत नाही. मी गाणं गातच नाहीये. मी फक्त सांगतोय, की किशोर कुमार और ये वो. पण ती खरंच ताकद होती. त्याच्यानंतर आपण रेडिओचंच म्हणायचं गेलं तर काही उत्पादनांना जाहिराती असायच्या रेडिओवर. हो, हो. म्हणजे मला आठवतंय आपल्या लहानपणी आपल्यात फार फार तर एक 300 वर्षांचाच गॅप असेल. फार नाहीये. फार नाहीये ना. तर ते त्याच्यामुळे ते कुठचं बरं ते वॉशिंगचं साबण होता. एकतर अगदीच म्हणजे तुला अ, सगळ्यांनाच माहितीये निरमा, वॉशिंग पावडर निरमा. हां, ते पण रेडिओवर सुरू झालं. अगदी अगदी. आणि तो एक साबण होता रे. टी सोप नावाचं एक. बीबी 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 ये ढेर से कपड़े मैं कैसे दूं, अच्छा साबुन कौन सा लाऊं, कपड़ों को जो उजला बनाए, रंग खिलाए, चमक लाए, कोई बताए मुझे कोई बताए, आप लीजिए बीबी साबण असं जी काहीतरी. हा, जी. तर ना मला ते म्हणजे ते चाल किंवा त्याच्या मागचं आवाज आणि Correct. याच्यामध्ये मी Correct. ओढला जायचो, की हा साबण घेतला पाहिजे. अगदी अगदी त्यातली अजून एक मी तर तो साबण कपड्याचा अंगाला लावायला तयार झालो होतो. मी एवढा म्हणजे ते क्रेज होती मला. अजून एक त्यातली एक ऍड आहे ती विक्सची. हां. गले में खिच खिच, गले में खिच खिच, क्या करूं, अच्छा हे विक्स की गोली लो, खिच खिच दूर करो. अच्छा हे विक्सची गोली लोला आवाज खोकला झालेला आहे. आणि खिचखिच दूर करो. ही एक गंमत. एक्सप्रेशन्स, आवाजातनं दिलेल्या एक्सप्रेशन्स. हे तुम्हाला काय म्हणतात तुमचं ही स्पेशालिटी आहे. ह्यासाठी पूरक काय ठरतं सांगू ना आशिष? नाटक. मला मी त्या मुद्द्याकडे मी तुझा प्रवास जो पाहिलेला आहे ना, तो असा विविध गोष्टींमध्ये संचित काय करतो, संचित तेही करतो. संचित तिथे पण आहे. संचित म्हणजे तुला नाटकाची आवड पहिल्यापासून आहे. अगदी अगदी लहानपण. अगदी बालनाट्यापासून तू सुरुवात केली तर ते तो एक अनुभव जरा थोडक्यात सांग, की त्याचा आणि त्याचा वापर किंवा त्याचा फायदा आत्ताच्या तुझ्या प्रोफेशनमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट किंवा व्हॉइस ॲक्टरच्या प्रोफेशनमध्ये कसा होतो? नक्कीच. मी माझं बालपण हे बॉम्बे पोर्टर्स रेनॉल्ड्स कॉलनीमध्ये. माझे वडील बीपीटीमध्ये कामाला होते. ओके. त्यामुळे स्टाफ क्वार्टर्समध्ये आम्ही राहायचो. हं. अगदी वडाळ्याच्या लगत, स्टेशनच्या लगतच हं, आम्ही हं, हं. असायचो आणि सोसायटीचे कार्यक्रम व्हायचे, हं. की मग तेव्हा माझा पहिला परफॉर्मन्स म्हणजे सुस्वागतम ओके. यासाठी लहान मुलं आणि अथ स्वागतम शुभ स्वागतम त्या वाह! बायका गाणाऱ्या हां. आणि त्यांच्या मागे आम्ही लहान मुलं. ओके. मग प्रत्येकाच्या गळ्यात, एकाच्या गळ्यात सु, हं. स्वा, ग, त, हं, म हं. अशी सगळी. आणि मग ते ते स्वागत एक एक कडवं झालं की कोणतरी सु यायचं, मग स्वा असे. अच्छा. हां. तिथं माझं पहिलं पाऊल रंगभूमीवर पडलं होतं. त्यानंतर मग शाळेमध्ये राजा शिवाजी विद्यालयामध्ये मी राजा शिवाजी दादरची दादरची. किंग जॉर्ज शाळा. होय होय हां. हिंदू कॉलनीची. तिथं बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज व्हायच्या. आमच्या ओळखीच्या म्हणजे पत्के, दीपक पत्के म्हणून होते आणि अरविंद वैद्य ज्यांची कुमार कला केंद्र हं, हं. या संस्था फार चांगली संस्था सुगत आहे. निवासमध्ये शबिलदासच्या हं, बरोबर. त्यांची मुलगी पत्क्यांची मुलगी ती आमच्या ओळखीची होती. मग असं करत करत मग तिथं जॉईन व्हायला लागलो. मग लिटिल थिएटर माझं हां. गिरगावमध्ये आमचं घर आहे, पहिली बरोबर. खत्तर गल्लीमध्ये. हां, हां, हां. मग तिथं जायला लागलो सुधाताईंकडे. मग अशा एक एक स्टेप करत करत आम्ही रंगभूमीवर पदार्पण केलं आणि मग गावात व्यावसायिक सुरू. नाटकांमध्ये तू मला वाटतं 90-95च्या काळात काम हो केलं. हो 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 म्हणजे त्याच्या आधी मी करत होतो पण
फुल फ्लेज अभिनेता म्हणून एक हा. काहीतरी तुझ्यासाठी हा रोल आहे, तू हो. करशील असं सांगण्याइतपत मला तेवढं काम मिळत नव्हतं. मी इतरांचे रिप्लेसमेंट वगैरे करत होतो. ओके. येऊन जाऊन कोणाला दौऱ्याला जायचंय, चला निघूया. ऑल दी बेस्ट 3 चेअर्स वगैरे केलेस बरेच गोष्टी होय ना? ते दौऱ्याच्या हे वयच असं हे असतं वयच त्यावेळी. वगैरे. हो, आणि मग नंतर जाणून बुजून खऱ्या अर्थाने असं म्हणायला गेलं तर. संतोष पवार हो, यांचं. हो, हो. कारण की तेव्हा भूषण कडू, आशिष पवार, निरंजन देशपांडे, हो, मी वगैरे हो, असे हो. आणि एम.डी. कॉलेजची बरीचशी मुलं बरोबर. आणि ते एक ध्येय होतं संतोषचं आणि आमचंही होतं. खरंच आजही चांगलं नाटक हो, होतं जाणून आम्हाला बुजून. काटा येतो अंगावर आणि त्या आठवणी आम्हाला खूप प्रिय आहेत. भीमराव मुळे आज आघाडीचा दिग्दर्शक दिग्दर्शक. आहे. हम्म. तोही त्यावेळेस होता. गणेश मांजरेकर श्वासमध्ये हो, त्याने काम हो. केलं. असे बरेच लोक आम्ही त्यावेळेस होतो त्या मग नाटकामध्ये. ते सगळं घेऊन, ते सगळं संचित घेऊन, हा संचित जेव्हा व्हॉइस ओव्हर इंडस्ट्रीकडे वळला, बरोबर. तेव्हा त्या नाटकात काम केल्याचा कसा फायदा झाला? प्रचंड, प्रचंड. मुळात ना मला ना खोड्या काढायला खूप आवडतात. हम्म. म्हणजे आपल्या घरी त्यावेळेस लँडलाईन फोन असायचे. हम्म. आता चाळीत पण राहिलेलो त्यामुळे एकाच कोणाकडे तरी फोन किंवा मग नंतर ब्लॉकमध्ये आल्यानंतर आपला फोन असं हम्म. वगैरे करून. तेव्हा ते नंबर लिहून ठेवायची छोटीशी डायरी असायची आपल्याकडे. हम्म. नंबर लिहून ठेवायचे नातेवाईकांचे किंवा यांचे त्यांचे. मला फार खोड्या होत्या. नंबर घ्यायचो, हम्म. डायल करायचा नातेवाईकांनाच आणि मग हॅलो, कोण बोलतंय? असं वगैरे चित्रविचित्र आवाजात सुरुवात करतो. म्हणजे समोरच्या व्यक्तीला कळतं, अरे कोण? बरं तेव्हा तर काही नंबर डिस्प्ले वगैरेचा संबंधच नव्हता ना. नाही. आला की हां, हॅलो, हां, हॅलो, हां, इथनंच सुरुवात व्हायची. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला अंदाज बांधायला लावणं, ही सवय मला आणि ती खोड पण मला तिथनंच लागली होती. बरोबर. की समजा कोणाचा आता आमच्या घरी फोन आला कोणाचा तरी, पटकन पहिला जाऊन उचलायचा. हॅलो, काय? नाही. उगाचच पिडायचं. पिडायचं हाच एक उद्देश माझा. खोड्या. त्यामुळे तिथनं ती एक मला सवय लागली होती आणि त्यानंतर नाटकामध्ये काम करताना एक काही वेगवेगळी कॅरेक्टर्स करायला मला हो. मिळाली माझ्या सुदैवाने. आणि त्याचा वापर मला तिथं करता आला. मी म्हणजे सांगायला बरं वाटतं मला, की प्रशांत लोके आपला खूप छान लेखक. त्याने बरोबर. खो नावाची एक एकांकिका लिहिली होती. हो, खो हां. तेव्हा त्या वर्षी खूप गाजली होती खो. खूपच आणि बरीच बक्षिसं पण मिळाली होती. बरोबर. त्याच्यामध्ये मी 16 भूमिका करायचो. वाह! पात्र 3च होती. पात्र 4 होती सॉरी. श्रद्धा केतकर वर्तक जी माझी बायको आहे, हं. राजेंद्र शिसतकर आणि मंजुश्री गोडसे म्हणून. हं. मंजुषा गोडसे. तर फक्त 4 पात्र होती आणि त्याच्यामध्ये आम्ही खूप गंमत करायचो. एकांकिकेमध्ये 16 पात्र करायला मिळणं. अथपासनं इतीपर्यंत. आणि ते वेगवेगळ्या आवाजात बोलणारी पात्र. अगदीच, अगदीच. त्याचा खूप फायदा झाला मला. हे असा खोड्या करण्याचा नाद होता प्लस अजून काहीतरी करून दाखवायचं, स्वतःला एक्सप्लोर करणं. ओके. आणि मग करत मग अशी बरीच काही नाटकं करायला लागलो. जे हे वयच असं असतं हे नाटक ज्याच्यामध्ये मी स्त्री पार्ट करायचो. हां. ओके. म्हणजे अगदी नेल पेंट करण्यापासनं ते आयब्रोज करणं ह्या सगळ्या गोष्टी इत्थंभूत केलेल्या आहेत. माझ्या आधी अभिजित केळकर ती भूमिका करायचा. तोही अक्षरशः जगला होता ती भूमिका. पण त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून कारण की ना भूमिकेला न्याय देणं हे फार महत्वाचं असतं. तुम्ही जोपर्यंत स्वतःला त्याच्यामध्ये मिसळत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला परिपूर्ण आनंद मिळत नाही आणि त्याशिवाय तुम्ही इतरांना देऊ शकत नाही. हे माझं मानणं आहे. बाकी मला माहीत नाही. नाटकामध्ये जो थ्रो असतो, जो आपण टेलिव्हिजन सिनेमा करताना आपण इथं माईक लावतो बरोबर. किंवा काय. नाटकात एक थ्रो असतो. आता नाटकात सुद्धा लेपल्स वापरतात आणि हो. पण तू जेव्हा काम केलंस तेव्हा एक ऑडियन्स शेवटच्या रांगेत पोहोचेपर्यंत तो थ्रो पण व्हॉइस ओव्हरसाठी प्रचंड. कामाला येतो. प्रचंड गरजेचं आहे. कारण की जोपर्यंत बघा आता एक डिव्हाइस आहे. हा माईक हा डिव्हाइस आहे. इथनं तुमचा आवाज एन्हान्स होतो, प्रोजेक्ट होतो. हां. जसा फिल्मचा प्रोजेक्टर असतो. तो हं. प्रोजेक्ट करतो. बरोबर. चित्र छोटंसं आहे, पण त्या प्रोजेक्टर मधनं आल्यानंतर मोठं दिसतं हं. आपल्याला. हं, हं. तसंच या माईक थ्रू पण आवाज आपला मोठा होतो. हं. त्याला एक जोड मिळते मग मॉनिटरची हो. कमी जास्त करण्याची. हेच ह्या डिव्हाइसचा वापर कसा करायचा हे कळलं ना, हं. तर ते फार गंमत येते बघा. म्हणजे बऱ्याचदा निवेदक आहेत बघा. हे इथं माईक घेतात किंवा हं. असं घेतात वगैरे होतं. काही जणांचा थ्रोच एवढा प्रचंड असतो, की ते इथे जरी घेतला तरी प्रचंड ताकदीने करेक्ट, पोहोचतो. करेक्ट. नाटकामध्ये काय होतं आता
बरेचसे दौरे केलेले आहेत. माईकची व्यवस्थाच नाही. अचानकपणे माईक आहेत, काही वेळेला माईक लटकलेले आहेत, माईक बंदच पडलेत. पण आपला आवाज पोहोचवायचा आहे. हा तर मग तेव्हा आता संवाद साधतोय मी. हे बघ आशिष, असं करून चालणार नाही. हो आता माईकच बंद पडला. तो शेवटचा व्यक्ती म्हणला, आवाज आवाज हा. काय करणार? हे बघ आशिष, असं करून चालणार नाही. एक्सप्रेशन तुला तेच ठेवायचे पण तुला व्हॉल्यूम volume वाढवायचा वाढवायचं. प्रोजेक्ट करायचा आहे. बरोबर. तुझं एक्सप्रेशन कोण आहे? हे बघ आशिष, अशा करून हा असा सीन नाही. नाही 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 तसं नाही. त्यामुळे त्याची सांगड घालणं आणि ते भान असणं हे गरजेचं आहे. पण ते नाटकाने खूप दिलं तुला. प्रचंड. मग आता तुला वाटत नाही नाटकाकडे वळावं असं परत? वाटतंय मला करायचं आहे नाटक. एक्सरसाइज. काय झालं खरं तर म्हणजे लॉकडाऊन पर्यंत माझं नाटक सुरू होतं, बाई अमिबा आणि स्टील ग्लास, जे किरण येलेन किरण इलेच्या. हा. आणि परी तेलंग आणि मी आम्ही दोघं करायचो. पण त्यानंतर मग जरा लॉकडाऊन झालं, जे मी नाटक स्वतः प्रोड्यूस पण करायचो. पण मग ते असं होतं ना, काही आर्थिक गणित आहेत, आपण ती नाही टाकू नाही नाही, शकत. बरोबर त्यामुळे बरोबर आहे. ते जरा मागे पडले. पण हो, नाटक करायचे. खरं तर मला एकांकिका करायच्या. स्वतःला एक पुन्हा काय म्हणू आपण, डिटॉक्स करणं म्हणतो ना, पुन्हा स्वच्छ करून मग बघू नाटक वगैरे करणं. आणि काय आहे की तुझ्या एकंदरीत पर्सनॅलिटीला कॉन्ट्रास्ट असा आवाज आहे तुझा. बरोबर. हा म्हणजे जनरली भारदस्त माणूस असतो, मग त्याचा आवाज भारदस्त असतो. पण तुझं लहानपणापासून जेव्हापासून मी पाहतोय, आपण तसंही लहानच होतो, अगदी. 18-19 वर्षाचे हो. होतो. तर आता एक 20-30 वर्षात तू काही बदललेलाच नाहीये. म्हणजे तू चणच तशी आहे. तू किती खाल्लंस तरी. तर ते कुठेतरी आई ओरडायची का रे लहानपणी? खा किंवा जरा जाड हो किंवा काय तुझं हे? कारण तू तर एकच अपत्य आहेस ना. म्हणजे आई आणि तुझं नातं मी मी राहिलोय तुझ्या घरी, त्यामुळे मला माहिती आहे. हो, हो. आई मला, जे तू म्हणलास, की आई मला प्रचंड ओरडायची. पण व्हायचं कसं, की संध्याकाळी ना शाळेतनं आल्यावर दप्तर टाकायचं. हां. ते खाकीवालं दप्तर. हं. ते टाकलं, की माझ्या समोरच्या बिल्डिंगमध्ये भाई म्हणजे लीलाधर हं. कांबळी राहायचे. हो, बरं. तेही बीपीटीमध्ये कामाला होते. हां. मग सुटलं. नेमका शनिवार वगैरे आला, की पहिलं भाईंकडे जायचं. हं. तिकडे मच्छिंद्र कांबळी वगैरे सगळेच जण नाटकाच्या मीटिंगला ह्याव-त्याव सगळ्या गोष्टी असायच्या. आणि मग तिकडे गेल्यावर मग काय रमून जायचं. एकतर मुळात काय ना, ते फॅसिनेशन असल्या कारणाने मी तिकडे दिवसभर रमायचो. मग माझ्याच बाजूला अजिंक्य जोशी, आज आघाडीचा अभिनेता. हो, हो. तो तिथे राहायचा. आझाद नगर नावाचा एरिया आहे. तो तिथं राहायचा. मग त्याच्याकडे जायचं. त्याच्याकडे मांजरी भरपूर अरे! आणि मला प्रचंड वेड. आणि खाणं-पिणं काय असतं? काय? ते ठीक आहे. ते आईच्या शिव्या खाल्ल्या खूप झालं. अरे बाप! त्या लागतात ना, पण ते आणि त्याही लागलेल्या नाहीत. काय बोलायचं? मी मनाला आणि शरीराला कोणतीही गोष्ट लावून घेत नाही. लावून घे. टोमणा पण ना? नाही, अजिबात नाही. बरं आहे. म्हणजे अजूनपर्यंत तू म्हणून टिकून आहेस या इंडस्ट्रीमध्ये. हेच माझं संचित आहे. हेच संचित आहे तुझं. आणि तू बेसिकली मी म्हटलं विविध कामं करत आलायस. म्हणजे जसं तर नाटकाचं झालं, अभिनेता म्हणून तू मालिकांमध्येही कामं केलेली आहेस किंवा तुझ्या गंगूबाई नावाचं एक जे काही आपण स्वप्न जगलोय अगदी. एक 7-8 वर्ष, त्याच्यामध्ये तू काम पण केले. म्हणजे तू राजेश देशपांडे Assistant डिरेक्ट आहे. करायचे, त्याचं तू असिस्टंट, मग तू चीफ असिस्टंट झालास, असोसिएट, ते सगळ्या त्या लेव्हलपर्यंत तू पोहोचलास. त्यात तू कामही केलेलं आहेस. मी करायचो. आपण काम काय म्हणजे अगदी, आपण अगदी. सगळं आपलं तिथे सगळं झालेलं आहे. हो, हो. की डिरेक्शन पासून त्या सेटवर पडीक असण्यापासून दिग्दर्शन ही आपल्यासाठी नवीन गोष्ट होती. हो, मालिकांचं दिग्दर्शन. बरोबर. तर त्या प्रोसेसमध्ये हं. तुला आताही म्हणजे अभिनय, दिग्दर्शन, लेखन तू स्वतः लिहितोस चांगलं. तर व्हॉईस ओव्हर ह्या सगळ्यामधलं कम्फर्ट झोन सगळ्यात काय आहे यातला? अभिनय. 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 म्हणजे तेव्हाही. प्रेक्षकांसमोर अभिनय, कॅमेरा प्रेक्षकांसमोर. मागचा होय, नाही म्हणत. होय. प्रेक्षकांसमोरचा अभिनय. होय, होय. मग तो कुठल्याही माध्यमात असू अगदी, दे, अगदी. सिनेमा असू दे अगदी. किंवा काही असू दे. पण मला पहिलं प्रेम हे नाटक आहे. त्यामुळे हम्म. मालिका, सिनेमा वगैरे ह्या गोष्टी नंतर आहेत. हं, माझ्यासाठी नंतर हं. येतील. पण रंगभूमी हे आधीच. चांगलं आहे. म्हणजे आता मला सांग, की ह्या सगळ्या पार्श्वभूमीला किती वर्ष झाली व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट म्हणून तू काम करून सुरुवात जेव्हा केलीस ते आत्ता? किती वर्ष काम करतोयस? खरं सांगू आशिष, म्हणजे ना, मी कालचं केलेलं काम मी लक्षात ठेवत नाही. त्यामुळे मी किती वर्ष झाली हे सांगण्यासाठी तेवढं मी अभ्यास नाही केलाय. पण साधारणपणे 20 एक 21 वगैरे अशी एवढी वर्ष झाली असावी. 20 वर्ष हो. तू या इंडस्ट्रीत व्हॉईस ॲक्टर म्हणून काम हो, करतोस. हो, हे हो.
किती बदलत गेलंय सगळं, प्रचंड है ना? प्रचंड. कारण की ना आधी एक माध्यम होतं, स्पूल होतं. हो. स्पूलचं माध्यम होतं. त्यानंतर राजकमल स्टुडिओला जाऊन आम्ही करायचो. ते जम्बो रील्स असायचे हां. 8-8 मिनिटाचे. तर मग ते त्याच्यावर करायचं. ती गंमत आहे ना कशी, की 8 मिनिटाचा एकच सीन असायचा. ते लूप डबिंग म्हणायचं त्याला. हां. की एक लूप असायचा 8 मिनिटाचा. असे 3 किंवा 4 लूप असायचे. म्हणजे तुझा सीन सुरू व्हायच्या आधी बीप यायची. हं. एक टेक 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 एक ब्लँक आणि लगेच सीन तो स्टार्ट व्हायचा. तिथे तुझी वाक्य ती पाठ असली पाहिजेत किंवा स्क्रिप्ट. तुझं ॲट अ टाईम म्हणजे डबिंग करणं, व्हॉइसिंग करणं ही एवढी सोपी गोष्ट नाहीये, जेवढी वाटते. हं. कारण की ना तुमचे डोळे, तुमची बुद्धी, त्यानंतर तुमची जीभ, त्यानंतर तुमचा अभिनय आणि मग तुमचा आवाज. ह्या सगळ्या गोष्टींची सांगड घातली जाते एकाच वेळेला. हं. त्या क्षणाला तुमचा तो डायलॉग निसटला ना, की मग पुढच्या लूपमध्ये तुम्ही तो डायलॉग मॅच करणं. ही एवढी पद्धत असायची. त्यानंतर मग हाय बँड ही पद्धत आली. हाय बँड. त्या हाय बँडला तो इन आणि आउट मार्क दिलेला असायचा. हं. तेच छोटी बहीण त्याचं बरोबर. आपण म्हणू शकतो. मग स्थित्यंतर होत गेली. मग हायएट ह्या फॉर्मॅटमध्ये यायला लागलं. मग आता ॲडव्हान्स होत गेल्या टेक्नॉलॉजीज. आता बरीचशी संसाधनं निर्माण झाली आहेत. आता एआय आलेलं आहे रे. आता म्हणजे त्याचा परिणाम याच्यावर होणार आहे का काय म्हणजे? व्हॉइसिंगवर होईल, म्हणजे व्हॉइस ओव्हर्सवर होईल. हं. आत्ता तरी होतो आहे तो, झालाय सुरू तो. पण डबिंग म्हणजे जिथे एक्सप्रेशनचा भाग येतो, हां. भावभावना व्यक्त करण्याचा आवाजामार्फत हां. हा भाग येतो ना, त्याला कैक वर्ष जातील. त्याच्यावर बरोबर. काम सुरू आहे. अगदीच काम हां. सुरू आहे. पण होईल. म्हणजे ह्युमन फिलिंग जिथे कुठेही येतात त्याच्यामध्ये, तिथे तुला तो माणूसच लागणार. तिथे एआय त्या क्षणी येणारी फिलिंग फीड केलं तरी अजून तेवढं हुशार नाही की ते देऊ ते चालू आहे शकेल. काम. संशोधन सुरू आहे त्याविषयी. हां. काही गोष्टी झालेल्या आहेत. काही आता मे महिन्यामध्ये एक संपूर्ण एआय निर्मितच चित्रपट प्रदर्शित होतोय. ओके. हो. जो मला वाटतं कोलकातामध्ये शूट झालेला आणि तिकडचेच ॲक्टर्स वगैरे घेऊन सगळं केलेलं आहे. जो मेमध्ये रिलीज होतोय. अ, बघ उत्क्रांती हा शब्द आपण सर्वात आधी वापरला. बरोबर. तशी उत्क्रांती मानव करतो आहे. स्वतःच निर्माण केलेल्या या गोष्टी आहेत. पण काही वेळेला स्वतःलाच घातकही ठरतील का? बरोबर. ठरू शकतात. हे माझं तर प्रामाणिक मत आहे. आता व्हॉइसिंगच्या क्षेत्रामध्ये जर त्या बदलांना बघायचं झालं तर फारच ते कठीण होऊन बसणार आहे. कारण की त्या दृष्टीने ना तंत्रज्ञ हं. ह्यांची संख्या पण कमी होणार. हं. कारण की एन्कोडिंग करायचंय. हां. एन्कोडिंग केलं की झालं. आत्ता ज्या एका प्रोजेक्टला समजा 8 ते 10 माणसं वापरली जातात. ती 10 माणसं कट होऊन 1-2 माणसंच लागतील. ओके. म्हणजे त्या मनुष्यबळावर त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणजे जे टेक्निशियन्स आहेत किंवा बाकीच्या गोष्टी आहेत. त्यानंतर आमचा मुद्दा येतो मग व्हॉइस आर्टिस्ट आणि बरोबर. तर तू आता विविध पद्धतीच्या डबिंग्सला जातोस हो. किंवा तुझा एक सेटअप तू बनवला आहेस, हो. तिथे पण तू करतोस. होय, होय. ती खरंच मोठी गोष्ट आहे, की एका आर्टिस्टने इंडिव्हिज्युअली स्वतःचा सेटअप बनवणे आणि तिथे स्वतःच्या मनासारखं काम करणे. हो. सो मला सांग, की टीव्हीला डबिंग करतो, की तू प्रोमोजला करतोस किंवा अजून इव्हेंटचे वेगवेगळे व्हॉईस ओव्हर्स असतात, एव्हीज असतात, हो. ऑडिओ व्हिज्युअल्स ज्याला आपण म्हणतो, बरोबर. त्याला तू डबिंग करतोस किंवा तू सगळ्यात महत्त्वाचं डबिंग करतोस ते कार्टून्सला. ॲनिमेशन्स जे काही प्रोजेक्ट आहेत, ते तू सांगशीलच तू काय-काय करतोस. ते खूप मोठमोठे नावं आहेत. त्यानंतर ॲड फिल्मचं डबिंग वेगळं असतं. ॲड फिल्मला कॅरेक्टर्स असतात. बरं. नाही ते माणूस असतो, त्याचं डबिंग करावं लागतं किंवा मोठमोठ्या सेलिब्रिटीजचं डबिंग करावं लागतं. बच्चन साहेब असतील किंवा ते स्वतःचंच करतात शक्यतो. पण तू अक्षय कुमारचं हो. करतोस. तर ती माध्यमं बदलत जातात ना, तर त्यात सारखेपणा नसतो ना. काय असतं नेमकं वेगळेपण, की हे करताना हे लक्षात ठेवायला पाहिजे? कारण नवीन मुलं आता समर स्पेशल आपण म्हणतोय ना, तर नवीन मुलं जी या क्षेत्राकडे येऊ पाहतायत किंवा ज्यांना खरंच आवाजाच्या क्षेत्रात काही करायचंय, तर तो माध्यमगणिक बदल कसा असतो हे एकदा जरा त्यांच्यासाठी सांग? नक्की सांगतो ना. आता व्हॉईस ओव्हर एकंदरीत असं म्हटल्यानंतर डबिंगमध्ये वेगवेगळ्या गोष्टी येतात. जसं तू मेन्शन केलंस, की नरेशन आहे, हं. एव्हीज आहेत. हां. आता एव्हीजचा पण एक वेगवेगळा मूड असतो, की आता कुठली एव्ही काय त्याचा आशिष पाथरेची एक समजा एव्ही आली, त्याचा जीवनप्रवास. हं.
तर त्याच्या जीवन प्रवासामधले काय काय टप्पे आहेत लहानपणापासून ते आत्तापर्यंतचे, मग त्याचे चढ उतार काय आहेत त्याच्या आयुष्यामध्ये घडलेले, त्यानुसार त्या बरहुकूम त्या व्हिज्युअलला त्या दृश्यांना आपल्याला त्याची पुस्ती जोडायची असते. हम्म. जर तू एकाच टोनमध्ये आशिष त्यास 1915 साली जन्मला, त्यानंतर मग तो 18 साली शाळेत जाऊ लागला, मग 27 साली त्याने कॉलेजमध्ये पदार्पण केलं, मग त्याच्या आयुष्य हा एकसंधपणा जो त्या एक सुरी. अभिनेत्याने एक एकसुरी सुरी. असं म्हणता येणार नाही, पण हा. त्याने एकसंधपणा असं मी त्याला म्हणतो बरोबर. तो साधलेला असतो. तो कुठेतरी एका मोमेंटला आपल्याला त्या व्हिज्युअल पासून कट करतो. कारण ते ऑडिओ व्हिज्युअल आहे, व्हिज्युअल पण आहे त्यात. एक्झॅक्टली बरोबर. एक्झॅक्टली त्या बरहुकूम घेऊन जावं लागतं. आणि मग आशिषने अशाही मालिका केल्या, त्याची याच्यात रंजकता वाढते. एक्सप्रेशन आलं. बरोबर. आणि मग एक काळ असा आला आयुष्यात की मग आशिष एका गर्दीत लिहिला, तो एका वेगळ्याच ठिकाणी जाऊन बसला, पण त्यानंतर त्याने जी उभारी घेतली हो. हे एक्सप्रेशनचा भाग आहे. त्यानंतर काही सिरियल्स असतात, त्यांना त्या बरहुकूम जसं मी म्हटलं की त्या कॅरेक्टरने त्या अभिनेत्याने कसं प्रेझेंट केलेलं आहे, काय मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या पद्धतीने करणं हे गरजेचं आहे. चल आपण एक छोटासा समर स्पेशल खेळ खेळूया. मी हा. काही कॅरेक्टरची नावं सांगेन जे तू करतोयस, त्यांचे आवाज मला पटापट ऐकवायचे. अगदी जरा मजा येईल. अगदी ना. हल्क. हल्क हा. हल्क फारच चॅलेंजिंग आहे. आणि तो हल्क तोड़ी का हल्क को पसंद नहीं आता, हल्क को खाना बहुत पसंद. वा हा एक राउंडिश व्हॉइस आहे. वा वा. जो आधी श्वास जसा मी घेतला तसा आधी श्वास घ्यावा लागतो, त्या श्वासाचा पुरेपूर वापर करावा लागतो, त्याच्यावर नियंत्रण आणावं लागतं. बापरे, मी हा तुझा अभ्यास आहे त्याच्या मागचा की ते कसं. कुठल्याही गोष्टीसाठी अभ्यास महत्वाचा आहे. करेक्ट आहे, करेक्ट आहे. त्यानंतर मग सुनियो आहे. नोबिता क्या कर रहे हो? क्या पागलपन कर रहे हो? पता है मेरे पापा ने मुझे 1.5 लाख की साइकिल खरीद के दी है, ऐसी तैसी नहीं, 1.5 लाख की है, जिस पर मैं खुद अकेला बैठूंगा तो मैं नहीं दूंगा, 1 राउंड में नहीं, देखना मत. असा एक वेगळाच प्रत्यक्ष कार्टून बघतो असं वाटलं. तू टीव्हीला आपल्या 9XM ला ती जी सिरीज चोचाची लागते, चोचा पण बोलला चोचा झाला लोच. वा, त्याचा काय त्याचा वेगळाच त्याचा आवाज आहे आवाज त्याचा आहे, का. बोलला चोचा झाला लोचा. अरे काय बोलतोस भाई, मज्जा आली पाहिजे. अरे काय याच्यामध्ये पॅरेटचा एक फील येतो कम्प्लीट त्या. आणि ते हो, हो. कठीण आहे म्हणजे मी. आणि ह्या आवाजामध्ये मी तासाभरामध्ये साधारणपणे 10 एपिसोड हा? करायचो. हो 10 ह्या आवाजात होय होय होय. पण त्यानंतर मी 2 तास कोणाशी काही तरी तू बोलायचो असा आहेस. आणि हे क्रेडिटेबल आहे संचित, कारण आणि ना मला स्वतःला काय म्हणू परखायला आवडतं. आज मी हे केलंय तर उद्या मला पुढच्या क्षणाला मला काहीतरी वेगळं काहीतरी करता आलं पाहिजे. तू आवाज जपण्यासाठी काय करतोस का? म्हणजे हे एवढं सगळं केल्यानंतर काहीतरी परिणाम होत असेल टोनल नक्कीच. क्वालिटीवर किंवा स्ट्रेस, हे कसं काय मॅनेज करतो? नाही मी अशी काही श्वास विशिष्ट- वगैरे योग्य हो श्वासासाठी. हो काही अशी विशिष्ट आणि तिरपागडी कॅरेक्टर्स केल्यानंतर मी हा. साधारणपणे अर्धा ते पाऊण तास कोणाशी काही बोलत नाही. हम्म. स्वतःशीही बोलत नाही मी. बरं. कारण की जोपर्यंत हे मसल्स आहेत, तंतू येतात हा. आतमध्ये, त्यांना आपण किती त्रास द्यायचा. हम्म. साधं असं एक केस जरी काढलं तरी आपल्याला खूप दुखतं. हम्म. तर हे आतला भाग आहे जो हम्म. आपल्याला दिसतच नाही, त्याचा वापर आपण करतो आणि त्याच्यावर स्ट्रेस देतो, आपण दबाव आणतो आणि ह्या मजा घेतो आपण खरं तर, आणि मजा देतोही. त्यामुळे ते केल्यानंतर असे काही विचित्र प्रकार केल्यानंतर आपल्याला थोडंसं त्यांना शमवणं गरजेचं असतं. हे मला प्रामाणिकपणे वाटतं. योग तर, वगैरे किंवा योगाचा खूप फायदा होतो, पण कालावघात मला तेवढा वेळ मिळत नाही. पण जसजसा वेळ मिळतो मी प्राणायाम वगैरे किंवा हा. ब्रीदिंग अनुलोम विलोम. हा तेवढं तिथपर्यंत करत नाही, पण जेवढं मला जमतं तेवढं मी करतो. ओके. पण बाकीच्या म्हणजे वातावरण बदलाचा एक परिणाम होतोच. हा नक्की प्रत्येकावर होतो. धूळ आणि धूळ, माती किंवा कोल्ड. अगदीच अचानकपणे पाऊस हो सुरू हो. झालाय. आता प्रचंड हे उन्हाळा आहे. खूप आहे रे हे. हो हे म्हणजे गायक किंवा आर्टिस्ट म्हणजे ज्यांना परफॉर्मिंग जे व्हॉइस परफॉर्म करतात होय. त्यांच्यासाठी तो जपणं हे खूप अगदी. चॅलेंजिंग आहे. म्हणजे काही होऊ शकतं. पण मी त्यातल्या त्यात मला स्वतःला एक सवय लावलेली आहे की मी कोमट पाणी पितो. ओके. कोमट पाणी पितो. गरम पाणी नाही हं. हा. गरम पाणी हे अंघोळीसाठी असतं. नेहमी नेहमी लोक चूक करतात, पण ते गरम पाणी नसतं, कोमट पाणी असतं. गरम पाणी आपण पिऊही शकणार नाही नाही करू आपल्याला, शकत. जिभेला चटका बसेल आपल्या. त्यामुळे कोमट पाणी.
बरं. त्यानंतर मग लवंग आहे, दालचिनी आहे, काळी मिरी आहे. अच्छा, त्याचं अर्क काढा. अर्क म्हणा किंवा ते नुसतं जरी ठेवलंत ना तुम्ही ओके. जिभेवर, त्याचा अर्क असाच निघत राहतो. हम्म. त्याचा एक सूदिंग फायदा होतो. मी बरोबर. शक्यतो ना औषधं टाळतो. हम्म. म्हणजे डॉक्टरांवर अन्याय असेल, पण गरज भासते तेव्हा मी घेतोच. पण ह्या बरोबर. सगळ्या गोष्टींचा मी वापर करतो. निसर्गाने दिलेला आहे. त्यांचा वापर कधी करणार? बरोबर. आणि आपण हे जे करतोय ते नैसर्गिक देण आहे ना आपली. विषय आहे का? आणि तू तर काय म्हणतात एवढा काटक आहेस की नाही, काटकच त्याला शरीरयष्टीला म्हणूया ना आपण, की सडपातळ काटक असल्यामुळे तुझं फिटनेस आणि या बाबतीत फार छान आहे. मी हो, हो. त्यासाठी काही स्पेशली व्यायाम किंवा काय, कारण ना लोक नुसतं मला आज करिअर करायचं आणि 2 वर्ष करायचं नाही. मला एक 20 वर्ष तू काम करतोयस आणि अजूनही तजेला तुझ्यातला, तुझ्या आवाजातलं व्हेरिएशन हे आहे. ते 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 ना मुलांनी नवीन काम करताना येण्यासाठी हे सगळं डोक्यात घेऊन आलं पाहिजे, की बरोबर. हे नुसतं वरवरचं नाहीये. बरोबर. याच्यासाठी खूप साधना आहे. ती कळावी हीच अपेक्षा आहे. तर नक्कीच. शरीरासाठी पण तू काही करत असशील किंवा काही गोष्टी शेअर कराव्याशा वाटतायत तुला हो. नवीन मुलांना, एकंदरीत मूलभूत गुण कुठले असावेत, की जे तुम्ही फॉलो करायचे आहेत व्हॉइसवर ऍक्टर होण्यासाठी? फार छान प्रश्न विचारलास. मूलभूत गुण. हां. मूलभूत गुण हा वाचन आहे. ओके. वाचन हा शब्द, ह्या शब्दाची मी जर समजा फोड करायची ठरवली, तर वाचा, हं. ज्याच्यामध्ये आवाज येतो. ओके. वाचा, आपली ही वाचा आहे. आपण बोलतो, हा आवाजाची जोड मिळाली. त्यामुळे वाचन, चयन, वाचेचं चयन, ते वाचन. ते हं. करणं गरजेचं आहे. आता काय होतं, मी बऱ्याचदा मला शिबिरांना बोलवतात, मार्गदर्शक म्हणून हो. बोलवतात वगैरे. मी पहिला प्रश्न विचारतो, की तुम्ही वृत्तपत्र वाचता का? हं. वर्तमानपत्र वाचता का? तर हो. साहजिक उत्तर येतं, हो. कसं वाचता? मग मी त्यांना सांगतो, की दाखवा मला वाचून. तर ते घेतात आणि पाहतात. हं, हं. न्याहाळतात. ह्याला न्याहाळणं म्हणतात, निरीक्षण करणं म्हणतात. वाचणे. हां. वाचन केलं ह्याचा परिपूर्ण अर्थ तेव्हा होतो, जेव्हा तुमची आवाजाची जोड मिळते त्याला. हं. तेव्हा ते वाचन ही क्रिया पूर्ण होते. हं. अन्यथा तुम्ही फक्त निरीक्षण करता, न्याहाळता त्याला. बरोबर. म्हणून मी पहिल्यांदाच त्यांना सांगतो, की वाचन करा. म्हणजे मोठ्याने वाचा. ते जे काही तुमच्या समोर ते तुमच्या आवाजात वाचा. तुमच्या आवाजात तुम्हाला कळून येईल. आवाज तुम्हाला स्वतःचा कळून येईल ह्या दृष्टीने वाचन बरोबर, करायचं. बरोबर. आणि तिथनंच ती सुरुवात होते. मग ती एक बातमी असेल, समजा 4 वाक्यांची जरी बातमी असली, तर ती आपल्याकडे नवरस आहेत. हं. मग त्या नवरसात वाचण्याचा प्रयत्न करा. त्यातनं तुम्हाला त्या नवरसांमुळेच तुम्हाला त्यातले कुठल्या शब्दांवर जोर द्यायचा आहे. हं. कुठल्या शब्दावर, चुकीच्या शब्दावर जोर दिला, तर त्याचा काय अर्थ निघतो? हं. ही एक गंमत कळते आपल्याला. बरोबर. रौद्र, करुण हे सगळे अगदीच. भावना आहेत त्या. आणि बरोबर. त्याच्यामध्येच तुमचे एक्सप्रेशन्स बदलतात, आवाजाच्या पण आणि चेहऱ्याच्या पण. हं. मग तुमचा आवाजाचा चढ-उतार पण तुम्हाला कळतो. या सगळ्या गोष्टी सोप्या आहेत खरं तर. म्हणजे बरीच जण बरेच हजारो पैसे देऊन आवाजाची कार्यशाळा आणि त्या, माफ करा पण ते करतात. साहजिक आहे. शिकण्याची एक इच्छा असते, ऊर्जा असते, उर्मी असते. पण ह्या साध्या-साध्या गोष्टी आहेत, हं. ज्या आपण घर बसल्याही करू शकतो. अगदी म्हणजे आपल्याकडे हल्ली YouTube आहे, स्मार्टफोन्स आलेले आहेत सगळ्यांकडे, स्मार्ट टीव्हीज आहेत. एखादा चित्रपट आपण पाहिला, एखादा सीन पाहिला आपण. चला समजूया आपण सूर्यवंशम हां. एक ऐतिहासिक चित्रपट आहे. बरोबर. प्रत्येकाने किमान 4 ते 5 वेळा पाहिलेला आहे. भारताचा राष्ट्रीय सिनेमा. अगदी, अगदी, अगदी. भारतात जागतिक सिनेमा. जागतिक सिनेमा. त्यामुळे तो तर पाहिलेला असतो. एक हं. कुठलातरी सीन आपण पाहतो आणि मग तो सीन परत लावायचा, म्यूट करायचा. एखादं कॅरेक्टर पकडायचं, बच्चन साहेबांचं पकडायचं. त्याला आपण आपल्या आवाजात डब करायला लागायचं. आपलीच वाक्य. चांगली कल्पना आहे. बरोबर. तुमच्या पद्धतीने तुम्ही तो सीन करा. अगदीच. त्यानंतर एखादं अजून कॅरेक्टर दुसरं बघायचं. त्याला वेगळ्या आवाजात करण्याचा प्रयत्न करायचा. हं. ही स्वतःचीच प्रॅक्टिस होते. विना पैसा इन्व्हेस्टमेंट. मला एक सांग संचित, हां. की बेसिकली आता नवीन मुलं येतात, तर काही लोकं त्यांना असं गाईड करतात, की "अरे डबिंगसाठी तुझा आवाज असा भारत असावा वगैरे." तर खरंच अशी काही गरज, जसं तुझा आता नॅचरली आवाज असा आहे, म्हणून बरोबर. म्हणून तू व्हॉइस ओव्हर ॲक्टर आहेस का? ज्याचा आवाज पातळ आहे, नॉर्मल आहे, पण त्याला स्किल आहे, तर तो करू शकतो का करियर? माझं प्रत्येक वेळेला एकच सांगणं असतं, स्वतःच्या आवाजावर प्रेम करा. हं. हा तुमचा आवाज आहे.
तुम्ही आज आज जरा 15 मिनिटासाठी आशिषचा आवाज भाड्यावर घेतो असं नाही आहे ना. हा तुमचा आवाज आहे ना करेक्ट. आणि तुम्ही जपलेला आहे ना लहानपणापासून आत्तापर्यंत. मग त्याचा वापर करा आणि स्वतःच्या आवाजावर प्रेम कराच करा. त्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. कारण की जर तुम्ही स्वतःच्याच मनात स्वतःविषयीच गंड बाळगून आहात, तर मग काय पुढे जाऊन करणार तुम्ही? कंटेंट बरोबर. तुम्ही काय देताय त्या तुमच्या आवाजात मग ती देताय. पुढची गोष्ट पुढे हो, तुम्हाला वाचता येतंय की नाही? हम्म. सरळपणे, सलगतेने वाचता येतंय की नाही? मग तुम्हाला आवाज बदलता येतोय की नाही? पण भारदस्त आवाज ही व्हॉइस ओव्हर ऍक्टरची मूलभूत रिक्वायरमेंट आहे की नाही? हल्ली झालीये. हल्ली झालीये. हम्म. भारदस्त हिरो म्हटला की भारदस्त आवाजच पाहिजे त्याला. ही एक कन्सेप्ट हल्ली झालेली आहे. का कशी झाली हे मला कळत नाही. कदाचित ती तिथनं हॉलिवूडमधनं आली असावी. पण तिथलं एक वातावरण, त्यांची जीवनशैली ही प्रचंड वेगळी आहे. जी भारतामध्ये नाही मिसळू शकत. पण कलावघात ते झालेलं आहे आणि असं होतं ना, की एखादी मालिका आहे. असे बसलेले आहे कोणतरी राजे महाराजे आणि पर्सनॅलिटी अप्रतिम असते त्याचे टोले शोले आणि या सगळ्या गोष्टी आणि तो वाक्य बोलायला सुरुवात करतो. काय केलं तुम्ही हे? आम्ही तुम्हाला दरबारी यासाठी ठेवलं होतं का? हेच वाक्य. काय केलं तुम्ही? आम्ही तुम्हाला दरबारी यासाठीच ठेवलं होतं का? असं कॉन्ट्रास्ट मिळतो. हा. पण त्यातनं तुला गंमत आली. बरोबर. चेंज झालं ना तुझं एक्सप्रेशन. हा. आणि जे हे आहे मज्जा आली पाहिजे. ते साध्य होतं. बरोबर. पण काही वेळेला असं होतं की ती नाही रे मजा नाही येत आहे. असाही एक भाग येतो. हे केव्हा होतं? व्हिज्युअल. जेव्हा दृश्यची जोड मिळते तेव्हा. पण हेच जर आकाशवाणी म्हणा किंवा FM वर वगैरे आपण ऐकतोय, तर एक स्वतःचं एक दृश्य निर्माण होतं केवळ ऐकून. ही एक आवाजाची वेगळी बाजू आहे. मला संचित तुला विचारायचं की 500 पेक्षा जास्त ऑडिओ बुक्स तू डब केलेले म्हणजे त्यांना तू व्हॉइस ओव्हर दिलेला आहे. तर ती ऑडिओ बुक्स आहेत ना ही बऱ्याच प्रमाणात एज्युकेशनल आहेत, स्टोरी टेलिंग आहेत किंवा तर तो एक वेगळा एक्सपिरियन्स आहे कारण त्यात व्हिज्युअल फक्त ते बुक आहे आणि तुझा आवाज आहे. बरोबर. तर हा प्रकार कसा काय हँडल करतोस तू? हे काय जाणार आहे डिलिव्हर कसं करायचं हे कसं ठरवतो? मुळात मला वाचनाची खूप आवड आहे. बरं. जसं मी सकाळी वर्तमानपत्र आलं की ते वाचतो. पाहत नाही, न्याहाळत नाही, पण वाचतो मी ते. त्यामुळे माझ्या घरात बरीचशी पुस्तकं आहेत आणि बऱ्याच भाषांमधले आहेत. इंग्रजी आहे, मराठी आहे, हिंदी आहे, गुजराती आहेत. मी या सगळ्या भाषांमध्ये डबही करतो. त्यामुळे ती एक मला आवड आहे. आता जसं तू मुद्दा काढलास की ऑडिओ बुक्सचे एक्सप्रेशन्स वेगवेगळे असतात. प्रत्येक लेखकाचे एक्सप्रेशन वेगळे आहेत. तर त्यानुसार तुला ते एक्सप्रेशन द्यावं लागतं आवाजातनं. मुळात त्यासाठीच हा एक मुद्दा महत्वाचा ठरतो की तुला अभिनयाची जाण असणं गरजेचं आहे. आता समजा एखादं शेअर मार्केटचं काहीतरी वर्णन आहे त्या पुस्तकामध्ये त्या लेखकाने लिहिलेलं आहे, तर मला काहीच माहिती नाहीये शेअर मार्केटबद्दल. पण ती कन्व्हिक्शन पटवून देणं जेणेकरून 10 लोकं किमान ऐकतील. त्या 10 लोकांनी ऐकल्यानंतर ती अजून 10 लोकांना सांगतील, "हे पुस्तक ऐका." हल्ली काय झालं वाचायला वेळ मिळत नाही. ते ऑडिओ बुक्स त्याच्यातूनच आलंय बरोबर. प्रवासात तुम्ही लावून ते ऑन द गो तुम्ही ऐकू शकता, आनंद घेऊ शकता. त्यामुळे ते किती रंजकपणे मांडता येईल. भले तुला त्यातलं काही ज्ञान नसेल, पण ते मांडणं ही पॉवर, ही नॅक खरं तर ही कला बरोबर. हे तुझ्याकडे असली पाहिजे. आता एखादं हॉरर बुक आहे, मग त्या पद्धतीने तुला ते प्रेझेंट करता आलं पाहिजे. बरं हॉररमध्ये पहिल्या शब्दापासून ते शेवटच्या शब्दापर्यंत हॉरर नसतो. मध्ये बऱ्याचशा एक्सप्रेशन्स येतात. वर्णनात्मक असतो, संवादात्मक भाग असतो आणि मध्येच कुठेतरी तो ट्विस्ट येतो की जिथे गूढता आणि बरोबर. तो तेवढा भाग हां. रंजक करणं. आत्ताच नुकतंच मी स्टोरी टेलसाठी एक पुस्तक वाचन केलं मी. ते पूर्ण झालं माझं ते युक्रेन आणि रशियाच्या युद्धावरचं एक पुस्तक होतं. त्याच्यामध्ये एवढी कॅरेक्टर्स होती, एवढी पात्र होती. ती त्या पद्धतीने म्हणजे थोडंसं मी मराठीत पुस्तक होतं ते वाचन केलं मी. पण त्या पद्धतीने थोडंसं ते कॅरेक्टर्सना रशियन ॲक्सेंट पण मराठीमध्ये असा देण्याचा मी माझ्या पद्धतीने प्रयत्न. आपल्याला माहित नाही बाबा ते कसं बोलतात. हे आपल्याला काय माहिती आहे. पण आपण हलकासा लहेजा दिला त्याला, तर आपण त्या काळात जातो.
त्या व्यक्तींमध्ये पोहोचतो. तुला आठवतंय काय केलंस नेमकं आता कसं? खरंच मला हां. आठवत नाहीये कारण कारण ते खूप खूप कठीण आहे ते. खूप होती वर्णनं होती त्याच्यामध्ये. मग ते युद्धाचा प्रसंग होता. प्लेइंग फॉर गॅलरी कॅरेक्टर नाही त्यामुळे ते पटकन लक्षात एक्झॅक्ट नाही राहत. ते त्या वेळेचं आहे. बरोबर. आणि ह्याच म्हणजे ऑडिओ बुक्स अशी बरीचशी वाचन केलेली मला काही कॉमेडी केलेली आहेत, काही धीरगंभीर केलेली आहेत, वपुंचे पुस्तकांचा काही केलेल्या रोमॅन्टिक आहेत. पण असतील ना? अगदी 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 मी म्हणजे सॅम माणेकशॉ यांचं पण पुस्तक वाचलेलं आहे. अगदी त्यांचा जीवन प्रवास, त्याच्यामधली सगळ्या गोष्टी, मग त्यांचं रोमॅन्टिसिझम काय होतं आणि ते करारी बाणा त्यांचा काय होता, मग त्या वॉर फ्रंटवरचं काय त्यांनी कशी ती हे जिंकली आणि त्यांच्या घरची परिस्थिती म्हणजे काय होती. या 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 सगळ्या भावभावना आहेत ना, त्या तुम्हाला आवाजातनं मांडता येणं आणि ह्यासाठीच मला ना माझं एक खरं तर स्वप्न असं नाही म्हणता येणार, पण मला करावंसं आवडेल, की ऑडिओ फिल्म. अच्छा तुझं ड्रीम ड्रीम असं नाही म्हणता येणार. करता आलं तर फार बरं होईल. म्हणजे कारण की मी ड्रीम असं कुठलंही ठेवत नाही. ऑडिओ फिल्म म्हणजे पूर्ण फिल्म हो, हो. आणि जी त्याचे फक्त आवाजाची असेल. म्हणजे डिस्क्रिप्शन नाही हां. काही नाही, काही नाही. ही मूव्स देअर, तो तिथे गेला, तो हसला असं काही नाही. ऑडिओ ते लोकांनी इमॅजिन करायचं अगदी, की अगदी. काय झालंय तो. अरे वाह! तुम्ही हेडफोन लावा, इयर हं. प्लग लावा. तुम्हाला What- फिल्म ऐकल्याचं समाधान. अगदीच. ऐकल्याचा तुम्ही डोळे बंद करा आणि तुम्ही व्हिज्युअल करा. वाह! वाह! हे फार मग छान. त्या जर समजा आशिष पाथरे माझी फिल्म ऐकत असेल, तर मग त्या फिल्मचा हिरो किंवा विलन आशिष पाथरे स्वतःला बघेल. हम्म. तुमच्यावर आहे ते. नाही, नाही. हे नक्कीच छान आहे आणि हे अ, होईल. हे मला असं करायचंय. स्वप्न नाही. मी पुन्हा म्हणतो मी स्वप्न पाहत नाही. हं. मी करण्याचा प्रयत्न करतो. माणूस हा सदैव प्रयत्नशील असतो. बरोबर. त्यामुळे मी ते प्रयत्न करतो आणि मी खूप प्रॅक्टिकल आहे. हं. मला ते राहायला आवडतं आणि मी अ, सकाळी 8 वाजल्यापासून कामाला सुरुवात करतो डबिंगला. ते रात्री 11, 11:30, 12 पर्यंत मी काम करतो. मी 18, 19 तास, 20 तास कामं करतो. मला स्वतःला आवडतं. मी एन्जॉय करतो. बऱ्याचदा असं होतं मला जेवायलाही वेळ मिळत नाही. हं. मी दिवसभर जेवतच नाही. फक्त पाण्यावर असतो. जगू शकतो माणूस. हे पॅशन असेल तुझ्या समोर आणि तू त्याला डेडिकेटेडली वाहून घेतलेस तर नक्कीच अगदी, जगू अगदी. शकतो. आणि देवाच्या दयेने आणि प्रेक्षकांच्या साथीने मला अशी कामं मिळतात एकामागून एक, एकामागून एक. म्हणजे वाह! आता ह्या स्टुडिओतनं निघालो, त्या स्टुडिओत गेलो. बऱ्याचदा असं होतं मी स्टुडिओतनं कामं करून आलोय, घरी माझा सेटअप आहे, होम सेटअप आहे. तिथे येऊन परत मी काम करतो. कपडे बदलले, हातपाय धुतले. तर मला सांग की ह्या सगळ्या मागे तुझं पॅशन आहे, डेडिकेशन आहे. तर याची सुरुवात म्हणजे आता बघ डबिंग इंडस्ट्री लोकांना वाटतं की चला जाऊन आवाज द्यायचा तर तसं नसतं. बऱ्याचदा असं होतं की मॉबमध्ये आवाज द्या, कुठल्यातरी छोट्या काही चुचुंदरीचा आवाज काही त्याचा संबंध आहे किंवा मी एक विनोदी स्किटमध्ये लिहिलं होतं की मुलगी बघायला जातो आणि काय करतो? डबिंग आर्टिस्ट आहे. हं, अच्छा कुठलं डबिंग केलंय? ती टॉयलेट क्लीनरची ॲड आहे ना त्यात किटाणूचा आवाज ह्याचा आहे. अरे अरे वो आ गया मैं मर गया. तर ते सांगताना पण हे कोणचा आ गया? हार्पिक आ गया वगैरे, वगैरे. बरोबर, बरोबर. तर अशी विविध काहीतरी हो, काय हो, हो. तर त्याची तयारी ठेवून मग कुठेतरी तुम्हाला कळतं आणि तुम्ही म्हणजे आज तू अक्षय कुमारचा आवाज हो, हो, डब करतोस. हो. तर तुझं मला पहिलं काम सांग ना, की बाबा मी आलो आणि मला पहिलं काम ह्या पद्धतीचं मी सुरू केलं. हं, ॲज अ व्हॉईस हो, ॲक्टर. ॲक्टर म्हणून. पहिलं कामाची पहिली सुरुवात झाली ही क्राउड आर्टिस्ट पासून. ओके. आपण शूटिंगला मॉब आर्टिस्ट मागवतो. तसेच त्या मॉबला डब करायला क्राउड ओह! आर्टिस्ट असतात स्टुडिओमध्ये. बरं. तर पहिली सुरुवात माझी तिथनं झाली होती. मग तिथे कसं असतं, आता समजा एखादा बाजाराचा सीन आहे. तर बाजारामध्ये येतात ए गेले 15 रुपये 15 रुपये. घे चणे चणे चणे. ओ घ्या हो ताजी फुलं. माहोल, माहोल. क्रिएट करणं. हां. त्याच्यामध्ये वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत ना. हो. बरोबर. बरोबर, आणि बरोबर. मग तो सीन 3 लेयर, 4 लेयर, 5 लेयर तो साउंड टेक्निशियन जो असतो, साउंड हां. डायरेक्टर जो असतो, तो सांगतो, "हां, चला पोझिशन चेंज." पोझिशन चेंज म्हणजे काय? आता 2 माईक लावलेले आहेत समजा. तर इथे बायका करतायत, इकडे पुरुष करतायत. मग पुरुषांनी ह्या बाजूला यायचं, इथे यायचं. हं. चेंज करायचं. चेंज म्हटल्यावर इकडच्या काही बायका इकडे येणार, इकडचे काही पुरुष तिकडे जाणार. तो मिक्स क्राउड. ओके. क्राउड मिक्सिंग मग आता पुढे असतील समजा, हं. त्यांनी मागे यायचं. मागचे पुढे येतील. व्हॉइसेसचे व्हेरिएशन मिळतात. त्यामुळे तुम्हाला एक माहोल मिळतो. हं. एकंदरीत एकसंध असे 3 ते 4, 5 लेयर्स केल्यानंतर आवाजाची विविधता तुम्हाला कळते.
आणि मग ते पॅनिंग असतं, मग टेक्निकॅलिटीज आहेत की राईटने येतोय, लेफ्टने येतोय, मागणं येतोय, समोरनं येतोय. ओके. ह्या टेक्निकल गोष्टी आहेत. मिक्सिंगच्या वेळी त्या बरोबर तसं टाकलं जातं. बरोबर. बरोबर. ही तिथनं सुरुवात होते आणि प्रत्येक आर्टिस्टने केलेली आहे. मग तू सुरुवातीला क्राऊडमध्ये प्राऊड आर्टिस्ट तुला कळत होतं की हे आता मला शिकण्याची सुरुवात आहे, इथून पुढे अगदी. तिथनं मग पिक केलं जातं. जरा बरं आहे रे, चुणचुणीत आहे, जरा वेगळे करतो. मग हम्म. त्याला फ्रंटला आणलं जातं आणि मग सिंगल लाईनर दिलं जातं. म्हणजे नवीन मुलांसाठी मी म्हणतो की ते खरंच व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट हे खूप मोठं करिअर आहे. त्याला तुम्हाला जर खरंच आशिष, एक करेक्ट करू पाहतो मी तुला, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट नाही, व्हॉइस आर्टिस्ट म्हणून. व्हॉइस व्हॉइस ऍक्टर. ओव्हर हा एक वेगळा हो भाग. बरोबर. व्हॉइस ओव्हर हा वेगळा भाग आहे. व्हीओ ज्याला आपण म्हणतो. बरोबर बरोबर. म्हणजे व्हॉइस आर्टिस्ट होण्यासाठी किंवा व्हॉइस ऍक्टर होण्यासाठी तुम्हाला सुरुवातीच्या काळात कोणाचा तरी आवाज बनायला मिळेल असं नाही. गर्दीतला आवाजही तुम्हाला व्हावं लागेल. त्यामुळे ती तयारी ठेवूनच यायचंय आणि त्यातून शिकत काही पुढे वेळेला जायचं. असं होतं ना आपल्या अभिनेत्यांचं हा. की मी हिंदीमध्ये माझा पिक्चर तो हिंदी हम्म. कुठे तो नाही का तो, अरे तो ना हा मागे चौथा. लाल 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 शर्ट घातलेला मी. हा, मग तो एक अभिनेता झाला, तो पडद्यावर दिसतोय. ह्याचं काय झालं मग? हा व्हॉइस ऍक्टर म्हणून काय? बरोबर. काहीतरी एक वेगळा आवाज तुला तिकडे देता येतोय का? काहीतरी एक स्वतःचा एक हे मी सतत शोधत राहिलो. आणि काय नाही, एकदा एका चित्रपटाच्या डबिंगला क्राऊड आर्टिस्ट होतो मी आणि पोझिशन चेंज इकडचे तिकडे चालू आहे आणि मी फ्रंटला आलो होतो. लावला सीन तोच बाजाराचा का रेल्वे स्टेशनचा वगैरे काहीतरी सीन होता. तर काय तेच तेच बोलायचं, कंटाळा आला. पडद्यावर आहे ना TCR येतात, हो. नंबर जात असतात. बघितलं ते बोलायला सुरुवात केली. 11, 12, 13, 14, ते संपलं तर त्याचा ते बोलून कंटाळा आला. मग पुढे काउंटर्स येत होते 01, 05, 05. पण ही ही गंमत, हे किडे सुचणं हे फार गरजेचं असतं. वेळ कसा घालवायचा. मला एक महत्वाचं हे विचारायचंय की जो 20 वर्ष म्हणतोयस तू त्या 20 वर्षापूर्वीच्या काळामध्ये व्हॉइस आर्टिस्ट होण्यासाठी असं काही कोणी असा आयडॉल नव्हता किंवा कार्यशाळा त्या पद्धतीच्या हम्म. नव्हत्या. आता तर खूप आहेत त्या अं, तर आवाजाची कार्यशाळा. भरपूर आहे आवाजाच्या कार्यशाळा वगैरे. तर त्यामध्ये ज्या काळामध्ये तू घडलास तुला ही प्रेरणा कुठून मिळाली? म्हणजे तू सुरुवातीला कसं काही ही एनर्जी घेतलीस की मला हे करायचंय? काय होतं त्या काळात म्हणजे? तेव्हा असं झालं की एकतर रेडिओ ऐकत राहायचो. तेव्हाची जी कार्टून्स होती, जायंट रोबॉट म्हणा, हो ते हिमॅन वगैरे. मॅन हा. वगैरे, ह्या की अरे बापरे, हे असं पण असतं. बरं फॅसिनेशन होतं की काहीतरी वेगळी दुनिया, वेगळं विश्व आहे हे. हम्म, सामान्य याच्यापासून आपण जे जगतो त्याच्यापेक्षा काही पटीने काहीतरी वेगळं आहे. बरोबर. तर ते फॅसिनेशन होतं. त्याच्या मागे काहीतरी काय असेल बाबा, काय असेल बाबा. बरं तेव्हा तर आपल्याकडे स्मार्टफोन वगैरे अशा काही गोष्टी होत्या, स्मार्ट टीव्ही वगैरे काहीच गोष्टी नव्हत्या. टीव्ही आला, तेच म्हटलं की मैं समय हूं. हे ऐकलं, पाहिलं, त्या आवाजाने फॅसिनेट झालो. बरं शाळेला जाताना चालत जायचो. आजूबाजूला इतके चित्रविचित्र आवाज असायचे. लीलाधर बाईंकडे जायचो. बरीच जण जमायची. मग BST कॉलनीमध्ये माझा मित्र होता, जिकडे अरुण नलावडे वगैरे हे सगळे कामाला होते. प्रशांत दादा वगैरे सगळे. मग कधी-कधी त्यांच्यामध्ये असंच मज्जा यायची मला, हम्म. की त्यांच्यामध्ये असं म्हणजे काय त्यांच्यामुळे मी घडलो वगैरे असं काहीच संबंध नाही. म्हणजे त्यांचाही काही संबंध नाही. पण ना ते वेगवेगळे आवाज मला फॅसिनेट करायला लागले. हम्म. मग मी जसं मी म्हटलं की फोनवर वेगवेगळ्या आवाजात चिडवणं, गंमत घेणं, अशा भरपूर पद्धतीच्या मजा केल्या आणि म्हटलं कधीतरी ह्याला तपासून बघूया. हम्म. मग निलिमा दामले म्हणून जी निलिमा आमची, दामले हो सिनियर. गोड गुरु लाडू आम्ही तिला म्हणतो, ती आहे. विनोद कुलकर्णी आहे, गिरिराज धुमटकर आहे. ह्या अशांसोबत मग राहायला लागलो. मी जेव्हा जॉईन केलं तेव्हा मी ॲज अ डबिंग कोऑर्डिनेटर म्हणजे डबिंग करून घेणं, जेव्हा झी मराठी तेव्हा अल्फा होतं. 99 22-25 वर्ष, वर्ष 25 वर्ष, 25 वर्ष झाली. 25 वर्षच म्हणजे मी तेव्हापासनं करतोयस तू. ह्या कामाला लागलो होतो. हो हो हो. तेव्हा लोखंडवालामध्ये जैन ब्रदर्स किती चॅनलला तुझा आवाज आहे? सॉरी.
आता 14 चॅनल 14 टेलिव्हिजन चॅनल्सला संचितचा ऑफिशियल आवाज आहे. वेगवेगळ्या भाषेतल्या 14. तू काय म्हणतो? जैन ब्रदर्स जैन ब्रदर्स नावाचा स्टुडिओ होता लोखंडवालामध्ये. हा. तर तिथं असायचो मी. आत्ताचा आघाडीचा एडिटर टी रामराज नायडू, जो आधी टेक्निशियन होता, डबिंग करायचा तो. तर तो आणि मी असे आम्ही आठवड्याभर राहायचो, स्टुडिओमध्येच राहायचो. शनिवार झाला की मग घरी यायचो. घरी सगळं राहायचो शनिवार रविवार, रविवारी संध्याकाळी परत निघायचं परत कामाला. त्यावेळेस आम्ही जायके का सफर, रिश्ते अशा मालिका डब बरं. केलेल्या होत्या. तेव्हा प्रसाद फणसे, अनुपमा ताकमोगे, पौर्णिमा पाटील, पाटील दिलिमा असे बरेच आर्टिस्ट होते. त्यांना मी कोऑर्डिनेट करायचो, त्यांच्या वेळा घ्यायचो आणि ते डब करायचो. मग उरलेली कॅरेक्टर्स मी स्वतः जाऊन डब करायचो आणि मग ते डब झाल्यावर परत मिक्सिंग असायचं. काही कोणाचं चुकलंय का किंवा कोणाचं राहिलंय का, राहिलं असेल तर मग बायकांचे आवाज देखील मी केलेले आहेत. अच्छा. एका वाक्यासाठी कशाला बोलवायचं. पण हा जो तुझा आता बेसचा आवाज आहे हो. किंवा ते तो तसाच आहे की तुला सेल्फ स्टडी म्हणून काय काय करावं लागलं स्वतःमध्ये मोल्ड करण्यासाठी या सगळ्या गोष्टी, म्हणजे लोकांना कळावं, मुलांना. अगदी 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 मी निश्चिंतपणे सांगतो. अगदी मी हे वाचन तू म्हणाला. वाचन, हा. त्याच्यात जोडीला मी सांगतो ना, आपले नवरस आहेत की. आपले नवरस काय मग फक्त बोलण्यासाठी आहेत का? नवरसांचा आपण वापर केला, नवरसांचा एवढं नाही हो, करणं गरजेचं आणि करतो आपण खरं तर. एक साधं उदाहरण देतो आशिष तुला, की सकाळी झोपेतनं उठल्यानंतरचा आवाज, तो तुझा रात्री झोपेपर्यंतचा आवाज, किती फरक आहे हे बघ. बरोबर असतं. स्वतः अनुभव. आपल्याला समोरचा माणूस विचारतो ना, काय रे झोपून उठला काय, काय रे टेन्शन मध्ये आहे का, असं जेव्हा विचारतो. तू जेव्हा तुझी अन्निका आवरतोस हा. तेव्हा तुझा आवाज वेगळा होतो. चहा वगैरे प्यायल्यानंतर. बरोबर. जेवल्यानंतर आवाज एक वेगळा होतो. जेवल्यानंतर पचन झाल्यानंतर एक आवाज वेगळा होतो. आणि आवडत्या व्यक्तीशी बोलताना तुझा प्रचंड. आवाज होतो. काय जेवलास का वगैरे, तो एक मार्दव येतं त्यात. हे 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 आपल्या रोजच्या आयुष्यात घडतं. घडतं. बरोबर. फक्त आपण त्याच्याकडे बघत नाही. त्यामुळे मी हे जे येऊ पाहत आहेत किंवा ज्यांना करायचं आहे त्यांच्यासाठी एकच माझं सांगणं आहे की वाचन करा, नवरसांचा अभ्यास करा आणि त्यांना अनुभवा. तू अक्षय कुमारचं डब करतोस. हो. ते काय कुठल्या प्रोजेक्टच्या माध्यमातून फिल्म्स? बऱ्याचशा फिल्म्स केलेल्या आहेत. अक्षय कुमारच्या मराठीमध्ये पण केल्यात आणि गुजराती भाषेमध्ये पण केलेल्या आहेत. मला ना अशी बरीचशी वेगवेगळी कॅरेक्टर्स करायला खूप आवडतं. कारण की ना एक काय होतं ना, हा 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 संचितचा आवाज, हा संजय, हा अरे हा संचितचा आवाज आहे, अहिला हा संचितचा आवाज आहे, काय बोलतो आशिष, अरे काय म्हणतो आशिष, कसा आहेस, मजा आली पाहिजे आपल्याला. हे असे वेगवेगळे प्रकार करायला खूप आवडतात मला. त्यामुळे एक स्वतःला टेस्ट करणं, स्वतःला मज्जा घेणं आणि स्वतः इतरांना मज्जा देणं. आणि एक माझ्या आवडीचं एक डबिंग प्रोजेक्ट असतं नेहमी, जंगल आणि डिस्कव्हरी किंवा निसर्गाशी मॅन वर्सेस वाईल्ड. म्हणजे होय. डिस्कव्हरीवर ते दाखवतात का, मॅन वर्सेस होय होय होय. बेअर ग्रिल्स. तर ते त्याचाही आवाज तुझा आहे ना, म्हणजे होय. आता तू केलंस किंवा करतोस. हो. तो काय काय मला तो आवडतच, ते मला काहीतरी ऐकायला असं. त्याची एक वेगळी पद्धत आहे ते डब करण्याची हा. किंवा त्यांना व्हॉइसिंग करण्याची एक वेगळी पद्धत आहे. कारण की ना हा बेअर ग्रिल्स म्हणजे तो कुठल्याही चित्रविचित्र ठिकाणी जातो, भ्रमण करतो, काही खातो, काही कशाही पद्धतीने राहतो आणि त्याला स्वतःच्या शरीराची नाहीये तमा किंवा काही लोक काय म्हणतील हा भाग नाहीये त्याच्यामध्ये. तर असं होतं की जेव्हा पहिल्यांदा ऑडिशनला गेलो होतो तेव्हा म्हटलं अरे हा सोपं आहे असं करे करे माझी दमछाक झाली होती तो 8 मिनिटाचा सीन करताना. कारण की मी आता अमेझॉनच्या जंगलामध्ये आलेलो आहे आणि हे तुम्ही पाहताय दिसतंय तुम्हाला तिकडे, हा आपल्याला तिथे पोहोचायचंय, या माझ्या मागे या. या अमेझॉनच्या जंगलामध्ये फिरताना मी तुम्हाला सांगतो की प्रचंड प्रकारचं श्वापद, हो आता बघा इथं काहीतरी सरपटत गेलं. आता ही जी बॉडी लँग्वेज त्याने वापरलेली आहे, कमाल. हे तुम्हाला आता बोलतानाही काटा आला अंगावर. कारण की ते तुम्हाला ते जावं लागतं तिकडे. बरोबर, ते जंगलात जावं लागतं ते त्याच्यासोबत. तुम्हाला तिकडे जावंच लागतं. त्यालाच व्हॉइस ऍक्टिंग म्हणतात. त्यांनी पडद्यावर केली, आम्ही पडद्याच्या मागे करतोय, माईकच्या मागे करतोय वा एवढंच. वा वा आणि त्याला न्याय देणं,
ह्याला व्हॉइस ऍक्टिंग म्हणतात, बाकी काही नाही. नाही नाही, ही भारी आहे म्हणजे ही आत्ता कालच एक चित्रपट केलाय, फ्लाइट रिस्क नावाचा, जो हम्म, दोन्ही भाषांमध्ये केला, मराठीमध्ये पण केला आणि हिंदीमध्ये पण केला. ओके अ, एका विमानात घडणारी गोष्ट आहे. अख्खा चित्रपट हा विमानामध्ये आहे. त्यातला अतिशय नीच पद्धतीचा तो वैमानिक मी डब केलेला आहे. हम्म, त्याला मराठीमध्ये ए चौम्या काय बोलतो हा, तो थोडासा बायसेक्शुअल पण आहे. हम्म, तर तो जे एक बंधक आहे, जो विटनेस म्हणून घेऊन जात असते ती मुलगी कॉप, हम्म. तर तो दोन्ही पद्धतीने असा तो हे आहे. आणि हिंदीमध्ये फिर क्या बोलतोय चिकने, हा चले तुझी काफी मजा दूंगा मैं, अशा पद्धतीचा एक. म्हणजे भाषा बदलली ना की थोडेसे एक्सप्रेशन्स बदलतात. हम्म, शब्द बदलले की एक्सप्रेशन्स बदलतात. करेक्ट आहे. त्यांच्याशी खेळता आलं ना हम्म, की मज्जा येते. मजा तर आलीच पाहिजे ना, अगदीच. विषय आहे काय. आणि आता मला या इंडस्ट्रीचं कौतुक का वाटतं की अम, एक सेलिब्रिटी दुसऱ्या सेलिब्रिटीला आवाज देतो. म्हणजे आता बाहुबलीचं प्रभासचं जे डबिंग आहे ते शरद केळकरने केलं, हो. किंवा पुष्पाचं जे अल्लू अर्जुनचं डबिंग श्रेयस. आहे ते श्रेयस तळपदेने केलं. ते स्वतः स्टार आहेत पण ते दुसऱ्या यांना आवाज देतात. किंवा आपला आता जो पिक्चर आला होता मोगलीचा, हो. त्याला ओमपुरी, होय. अम, नाना. पंकज कपूर, नाना यांनी, या म्हणजे लिजेंड्स. आता एक असं तो ट्रेंड आलाय की आवाजाने रिकॉग्नाइज. पायरेट्स ऑफ द कॅरिबियन मध्ये अर्शद वारसी. अर्षद वारसी म्हणजे हे मोठ इरफान हो. खाननी पण खूप इनक्रेडिबल्स मध्ये शाहरुख खान, शाहरुख खान, आर्यन. आर्यन. तर हे म्हणजे एक आपला आवाज जावा, रिकॉग्नाइज त्याने व्हावा, असं एक ट्रेंड आता सेलिब्रिटींमध्ये आलाय की या प्रोजेक्टला दुसऱ्या सेलिब्रिटीला माझा आवाज देतो. सो हे इतकं महत्वाचं क्षेत्र झालेलं आहे आता, किंवा इतक्या त्याचं महत्व लोकांना कळलंय की हा आवाज जाणं म्हणजे काय आहे. त्याने ते चित्र जिवंत होतं आणि स्वतःलाही आजमावून बघता येतं की मी काय करू शकतो. त्यामुळे या दुनियेबद्दल, या माहोलबद्दल तू खूप आत्मीयतेने नेहमी बोलतोस आणि सांगतोस. तुझ्या घरून किती या तुझ्या या सगळ्या आत्मीयतेला, कारण आई तशी तुझी माहिती आहे खूप तोंडावर बोलणारी आहे. पण तिची सुरुवातीला काय केलं असेल, आता कसं आहे म्हणजे 20 वर्ष 25 वर्ष अर्थातच नेमकं काय करतो किंवा काय हे सगळं आता परिचित झालं. आधी संभ्रमाविता होती, की नेमकं काय हा चाललाय, बाहेर जातो वगैरे, काय होतं होतं होतं. अ, खरं सांगतो, जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा मला पेमेंट जे मिळायचं ते साधारणपणे ₹50-75, ₹100 वगैरे असं. बरं, किती झाली? अ, हेच साधारणपणे 2000 वगैरे. हां. पण त्याचा कधी मला हे नाही की वाईट नाही वाटत आहे. ते तेव्हाही महत्वाचे होते, आजही मला अर्थात महत्वाचे आहेत. ₹50 होते. कारण की त्याने मलाही जगवलं, पर्यायाने त्या लेखकांना पण जगवलंय. ज्यांनी बरोबर. हो. ट्रान्सलेशनचं स्क्रिप्ट लिहिलंय, त्या पर्यायाने त्या प्रोड्युसरला पण जगवलेलं आहे. करेक्ट आहे. त्यामुळे मी ते एन्जॉय केलं. पहिल्यांदा संभ्रमाचा अशी होती की काय करतो हा नेमकं? म्हणजे आईला काय सांगायचं इतरांना, नातेवाईकांना, की हं. नेमकं काय करतो हा? तो काय सांग ना, डबिंग करायला जातो तो. पण डबिंग म्हणजे नेमकं काय करतो हा? म्हटलं आवाज देतो मी. आवाज देतो आवाज हां. देतो. तर नातेवाईकांना सांगितलं, आवाज द्यायला जातो हा. कोणाला आवाज देतो हा? पण काही लोकं मिमिक्री करतो का वगैरे असंही विचारत असेल ना? हो, हो, हो. अगदी, अगदी. तिथपर्यंत येऊन पोहोचतात. म्हणजे काय ह्याचा आवाज काढतो काय? त्याचा आवाज काढतो काय? तर आवाज काढणं आणि डबिंग करणं, व्हॉइसिंग करणं हे फार वेगवेगळे प्रांत आहेत. मिमिक्री करणं म्हणजे एखाद्याला आता समजा, "ओ मेरा बेटा कैसे हो?" हं, हं, हं. "यो बच्चन साहेब, अय क्या हुआ?" हे मिमिक करणं आहे. बरोबर. हे प्रत्येक वेळेला प्रत्येक कॅरेक्टरला, अॅनिमे कॅरेक्टरला जाईल किंवा लाईव्ह कॅरेक्टरला जाईल असं नाही होत. जर गंमत घ्यायची असेल, पण नॉर्मल ह्याला जायचं असेल तर नाही होऊ शकत ते. बरोबर. मिमिक्री हा वेगळा मुद्दा आहे. त्यामुळे आईला नंतर जसं कळायला लागलं, जरा बरे पैसे यायला लागले होते आणि वडीलही माझे नव्हते. त्यामुळे मग अख्खी जबाबदारी माझ्यावर होती. आईला सांभाळायचं, बरं. स्वतःलाही सांभाळायचं. त्यानंतर कालांतराने स्वतःला सेटल करायचं, लग्नही करायचंय, पण परिवार या जबाबदारीमुळे तू खूप लवकर आयुष्याचा विचार केलास असं वाटतं. कारण की बाबा दुर्दैवाने लवकर सोडून गेले. हो, हो. त्यानंतर आई उभी राहिली, पण तुला कळायला लागलं मी एकटा आहे, आई आहे आणि मला घरापासून सगळ्या गोष्टी उभ्या करायच्या आहेत. हो, अगदी.
मग त्यात तुझं नंतर पुढे लग्न, आज 13 वर्षांचा मुलगा आणि सगळं सुखी. पण त्यावेळेस तू रुचीमध्ये जेव्हा घर घेतलंस तेव्हा बोरिवलीला, हो. तेव्हा हे पहिलं मला वाटतं आपल्या मित्रांमध्ये घर कोणी घेतलं असेल तर खांबेटे आणि तू. तर तू तेव्हा सेटल होतास. मग संचित वर्तक हा आम्ही बघतोय तेव्हापासून सेटल सेटल माणूस आहे. घर एक आसरा आहे, निवारा आहे, ह्या दृष्टीने म्हणत असशील तर हो, त्यावेळेस तसं ते एक होतं हक्काचं घर. हं. पण सेटल आर्थिक दृष्टीने म्हणता येणार नाही तसं. म्हणून नंतर खूप कालांतराने मी सेटल झालो. अजूनही होतोय खरं सांगायचं तर नाही असं. मग ह्या इंडस्ट्रीत मला विचारतोय का मी, हो, की हो. जे नवीन मुले येणार आहेत, त्यांना पण हे प्रश्न घरून विचारले जाणार आहेत, हो. की बाबा काय करतो? आवाज देतो म्हणजे कुठं जातो? काय? किंवा त्यांचं उद्या लग्न ठरेल किंवा त्यांना एक जर मुलगी असेल तर तिला तिच्या आयुष्यातला जोडीदार विचारेल. हो, मुलगा असेल तर त्याची होणारी बायको, की काय करता? आम्ही काय सांगू? हो. मी आवाज त्या काढतो. मी आवाज काढतो म्हणजे काय काढतो? मी कार्यकर्ता आहे का? मी काय जाऊन आमच्या साहेबांना गाणं का केलं म्हणून कुणाल कामराला आवाज काढतो? असं एवढं सिंपल थोडी उत्तर देणार आहे. तर ते त्या गंभीरपणे ते क्षेत्र जर मी निवडलं, तर मी यशस्वी होऊ शकतो. मी स्वतःचं घर घेऊ शकतो. मी मुलाला चांगल्या शाळेत शिक्षण देऊ शकतो. मी आपल्या गाडी घेऊन छान फिरू शकतो. या सगळ्या गोष्टी मी अचीव्ह करू शकतो, जे तू करून दाखवलेस आणि तू एक पण रोल प्रामाणिकपणा पाहिजे हां त्याच्यामध्ये. अर्थात सच्चाई पाहिजे. काय होतं आशिष मला असे बरेच दिवसागणिक मला फोन येत असतात. काय होतं की मी आता रिटायर्ड झालोय. आधी नाटकातनं कामं केली होती. हां. मग ज्या कंपनीत कामाला होतो किंवा इथे कामाला होतो तिथनं निवेदन वगैरे केलेलं आहे. आता काय आता बघू मग आता डबिंग करू. आता हं. काय हा जेव्हा विषय येतो ना किंवा हा शब्द येतो ना तेव्हा मला फार बरोबर. वाईट वाटतं. म्हणजे तुम्ही मग इतकी वर्ष तुम्ही जे काम सचोटीने केलं आहे. ते हौस म्हणून तू कोणतरी करतंय उगाचच. आता मग काय बघूच जरा. असं एक बघूच जरा म्हणून त्याला एक वेगळं क्षेत्र आहे. बघू नंतरचं. अशा पद्धतीने बघू नका. सच्चाई प्रामाणिकपणे असेल ना, ज्या सचोटीने तुम्ही काम केलं ना इतकी वर्ष, 58 वर्ष, 50 वर्ष जे काही असेल, ती सचोटी पण पुढे दाखवा. हे माझं म्हणणं आहे. म्हणजे प्रामाणिकपणा एक एक स्वप्न आणि एक डेडिकेशन घेऊनच इथे यायला हवं, तरच यशस्वी व्हायला अगदीच. होतं. कुठल्याही गोष्टी. जगायचं जरी साधं म्हटलं, तरी काही आपण आपल्याला जसं जगतात मजा आली पाहिजे हे तर आपलं म्हणणंच आहे ना. तर अगदीच. मग ही मजा आली पाहिजे ही लाईन तू जरा वेगवेगळ्या तुझ्या आवडत्या व्हॉइसेसमध्ये पटापट आम्हाला म्हणून दाखवलीस तर बहार येईल असं नाही वाटत तुला? ओ मज्जा आली पाहिजे! मज्जा आली पाहिजे. मजा आली पाहिजे! मजा आली पाहिजे! मज्जा आली पाहिजे. अगं बाई, मज्जा आलीच पाहिजे हं. हं. थँक यू. वाह, 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 वाह! हे हे म्हणजे स्विच ऑन, स्विच ऑफ हे जे तंत्र आहे ते सगळं इथं येतं. हे इथे नाही, छोटं इथे आहे. खरं तर. इथून नाही हां, बरं म्हणजे अर्थातच इथे हां, हे असतं तर झालंच नसतं. अगदी. तर नाही तो विषय मला आहे हे मी ठेवणार आहे का एडिट नाही करणार आहे. हे तोडफोड करणारे इथून करतात, इथून नाही करत. इथून केलं असतं ते राजकारणच संपेल आपलं अर्ध. हा वेगळा विषय आहे. बरोबर आहे. पण हा माझा आवाज आहे. हं. तू तू आवाज करणार तुझा आतला आवाज आहे मी हा. हे आतला आवाज आहे. आपला आवाज आहे हा खरं तर. आपण बोललोय कितींदा या गोष्टींवर. तर या सगळ्या घडामोडींमध्ये मानवजात जी उत्क्रांत मगाशी म्हणालो, तसं त्या उत्क्रांतीला जो आवाज पोषक ठरला, त्या आवाजाच्या माध्यमात काम करण्याचं तू ध्येय ठेवतोस आणि काम करतोयस. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे संचित वर्तकचं जेव्हा बायोपिक येईल किंवा बायोग्राफी लिहिली जाईल, तेव्हा मी स्वतःहून माझा आवाज देणार आहे आणि तिथे मी गाणं गाणार आहे, नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज ही पहचान है, गर याद रहे. कारण की ओळख आहे, तुझा आवाज ही तुझी ओळख आहे आणि ती तशीच राहावी. अनेकांना तू प्रेरणा द्यावीस आणि तुझ्याकडनं लोकांनी व्हॉईस आर्टिस्ट बनण्यासाठी सच्च्या मेहनती व्हॉईस आर्टिस्ट बनण्यासाठी अ, तुझ्याकडनं धडा घ्यावा, असं मला मित्र म्हणून आणि तुझा चाहता म्हणून तुझ्या या कामाचा मला नेहमीच वाटत राहील. तू या पद्धतीने काम करता, करता
आज ज्या इंडस्ट्रीला रिकॉग्निशन मिळत चाललंय ते तुमच्यासारख्या लोकांमुळे मिळते हे विसरून चालणार नाही. कारण तुम्ही 20-20, 25-25 वर्ष एक माइलस्टोन क्रिएट करत आलेत म्हणून आज शाहरुख खान येतो आणि कोणाला तरी आवाज देतो. जे काम तुम्ही रोज करता. अगदी ते अगदी तर ते फार मला मजा येते आणि मजा आलीच पाहिजे. सो आपण पुन्हा भेटूया. अ, काही अंतराळाने तुझे नवीन प्रोजेक्ट घेऊन त्याच्यावर चर्चा करायला भेटूया. तत्पूर्वी अ, मंडळी आपण इथे आलेल्या पाहुण्यांना एक छान छोटीशी भेट देतो. या पॉडकास्टच्या संपूर्ण टीमतर्फे ही एक छोटीशी भेट, ही डायरी देतोय. ओहो बघा. ओहो 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 वाह वाह यात वाह वाह आपण काही नोंदी नमूद करू शकता अगदी अगदी आपल्या कामात. माझं नवलिखाण यातनंच होईल आज सुरू वाह! आणि वा. व्हावं आणि याच कार्यक्रमात त्याचं वाचन करूया. अगदी 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 आवडेल खरंच मला. सांगतोय. बरं मी असं काही ठरवून लिहित नाही जे सुचेल ते लिहितो तुम्ही लिहून ठरवा ते वाचायचं की नाही. एक्झॅक्टली आता आपण आपल्या पाहुण्यांच्या सहीकडे वळतोय. येस. वाह! वाह! संचित, खूप बरं वाटलं आणि जेव्हा आपले जुने मित्र भेटतात ना, तेव्हा आणि त्यांच्या कर्तृत्वाबद्दल आपण अशी काही ऑफिशियल चर्चा म्हणा किंवा असं बोलूच शकत नाही. हा गरजच नाही ना वाचत मग मग तुला आता कसं वाटतंय इथे येऊन? मज्जा तर संचित, झालीच आहे. थांब परत. ते म्हणजे असं झालं की अरे हा मग ते संचित, आपण फार फॉर्मल बोलतोय. थांब खरंच जरा. आहे. मी काय म्हणतो संचित, आपला जवळ-जवळ एक 20-25 वर्षाचा आपला 20-25 वर्षाचा परिचय आहे. तर तुला वेगवेगळ्या गोष्टींमध्ये मी पाहिलेलं आहे काम करताना. आज मी तुला इंटरव्ह्यू देतानाही पाहिलं. मला फार मजा आली. तुला मजा आली की नाही? प्रचंड मज्जा आली मला जाम मजा आली तू पण पहिल्यांदा पाहिलं असशील का मला असं इंटरव्ह्यू घेताना वगैरे? हा मी त्याच मुद्द्याकडे येणार होतो कारण की ह्या खुर्चीत बसलेला मी पहिल्यांदा पाहिलंय हां. कारण की आशिष पात्रे हा लेखक म्हणून पेन फिरवतोय आणि असं पेन टाकलंय वगैरे असं वगैरे ते असं मला लांब जाऊन पडलंय वगैरे ते सगळं झालेलं आहे ना. किंवा दिग्दर्शक म्हणून बरोबर. पण ते आपण असं बोललो नव्हतो हा, कधी. एका टेबलाला आता ह्या वेगळ्या टेबलाला आलो आपण ते एक वेगळं टेबल होतं वैचारिक टेबल ते क्रिएटिव्ह टेबल होतं. हे गप्पांचं टेबल आहे. टेबल पे लिखा है बैठने वाले का नाम असं एक म्हटलं जातं. तू आलास, तू आमच्या पॉडकास्टला सजवलंस. हा 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 तू आमच्या पॉडकास्टला आज आवाज दिलास अरे देवा आणि आज तुझा हा आवाज लोकांच्या, आमच्या रसिकांच्या, आमच्या बघणाऱ्यांच्या मनामध्ये, कानामध्ये रुंजी घालत राहील आणि तुझ्या यशस्वी करिअरला जे आत्तापर्यंत यशस्वी आहे, ते अधिक यशस्वी होण्यासाठी आमच्याकडून, आमच्या प्रेक्षकांकडून खूप खूप शुभेच्छा. मजा आली पाहिजे. खरंच खरंच मज्जा यायलाच हवी